मॉडेलिंग मधनं ऍक्टिंग मध्ये येताना माझं उंच असण्यावरनं सावळी असण्यावरनं किंवा माझ्या भाषेवरनं मला खूप लोकांनी ट्रोल केलं भरपूर. मला जाडेपणावरनं कोणी ट्रोल करतात. लोकांना माहित नाहीये की माझे 8 ऑपरेशन झाले. माझे माझे पिरियड्स 32व्या वर्षी बंद केले. मला एंडोमेट्रियोसिस होता हे लोकांना माहित नाही. ट्रोलिंग करताना ना शब्दांचं तरी भान ठेवा, कारण कदाचित उद्या याच खुर्चीवरती तुमच्या घरापैकी कोणीतरी एखादीची आई असू शकते किंवा बहीण. हे शब्द तुम्ही तुमच्या घरातल्यांसाठी वापरू शकाल का? खूप अपसेट झाले होते, कारण मला खूप पोटात दुखत होतं आणि मी रडत होते. तर म्हटलं अरे मला खूप रडू येतंय. तर तो बोलला मी तुला खांदा नाही देणार रडायला, मी तुला हात देईन तुला वर काढायला. वयाच्या 32व्या वर्षीपासून एक आजारावर मात केलेली आहे आणि तो एक पिरियड तुमच्यासाठी खूप वाईट होता. तर मला स्टेज 4 एंडोमेट्रियोसिस डिटेक्ट झाला होता आणि माझं 32व्या वर्षी मग ऑपरेशन 32 ते 40च्या दरम्यान माझे 7 ऑपरेशन झाले आणि प्रत्येक ऑपरेशन नंतर मी एका डाऊनफॉलमध्ये गेलेली आहे. पण मला एका वाक्याने वाचवलंय, वाचा. तुमच्यासाठी स्वामी तुमच्या आयुष्यात कधी आलेत? कारण खूप पेनमध्ये नवरा पैसे घालतोय आणि मी बरीच होत नाहीये. तर एका पॉईंटला मला असं झालं होतं की बस. तेव्हा स्वामींची एंट्री आणि स्वामींचं वाक्य अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा काही अनुभव मला असे आले ज्याच्यानं कळलं की अशी पण एनर्जी आहे. एंडोमेट्रियोसिस मला तो घालवायला 8 वर्ष लागली. कसा काढला माहिती आहे? नाव त्याचं आहे एंडोमेट्रियोसिस. सो मी बसले होते, म्हटलं ज्याच्या आजारातच सुरुवातीलाच एंड आहे तो काय राहील माझ्याबरोबर. काढून टाकलं त्याला. 8 वर्ष लागली. पण तसंच या स्लिप डिस्कमध्ये मी असा विचार केला की आज जर मला स्वामींनी बेडवर टाकलं म्हणजे काहीतरी त्यांना करून घ्यायचं माझ्याकडनं. काय असेल त्यांना करून घ्यायचं. हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं लोकमत सखीच्या सुपर सखीमध्ये खूप खूप स्वागत आहे. महिला दिन विशेष भागात आज आपण अशा एका सखीला भेटणार आहोत जिचा प्रवास सोपा नव्हता. अनेक अडथळे येऊन सुद्धा तिने तिचा प्रवास उंचीचा गाठलाय आणि हाच सगळा प्रवास आज आपण अनुभवणार आहोत तिच्यासोबत. तर आज आपल्यासोबत आहेत वनश्री जोशी पांडे. खूप खूप स्वागत आहे मॅम तुमचं लोकमत सखीच्या सुपर सखी या कार्यक्रमामध्ये. सगळ्यात आधी तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. येस. सगळ्यात आधी कशा आहात? मस्त. मी खूप मस्त आहे, आनंदी आहे, मजेत आहे आणि थँक्यू मला इथे बोलवल्याबद्दल. येस. आणि तुम्हाला सुरुवातीलाच मी म्हणाले की तुम्ही एक ॲक्टर, एक मॉडेल आणि आत्ता तुम्ही एक हिलर आहात. पण ह्या जर्नीची सुरुवात कशी झाली आणि आज मागे वळून बघताना काय चेंजेस वाटतात मॅम? अमेझिंग. म्हणजे सुरुवात मी मॉडेलिंगने केली. मॉडेलिंग करत असताना तिकडची मजा वेगळी होती, कारण ग्लॅमरस दुनिया आणि एक टिपिकल मराठी बॅकग्राऊंडमधनं जेव्हा आपण मॉडेलिंगकडे जातो तेव्हा सगळंच फॅसिनेटिंग असतं. पण लकीली मी अशा बॅकग्राऊंडची होते की माझा जन्म गिरगावचा आहे. वा. त्यामुळे लहानपणापासून मी सगळ्या गोष्टी जवळनं पाहिल्यात. म्हणजे अगदी चौपाटी असेल किंवा गेटवे ऑफ इंडिया असेल, तर गणेशोत्सव असं असेल. गणेशोत्सव आहे. हा. त्याच्यानंतर तुला माहितीये आधी जन्माष्टमीला ते रथ वेगळे हो डेकोरेशन, हो. इव्हन ते पिक्चर लागायचे पडद्यावरती, तर लहानपणापासून खूप पाहिलं होतं हम्म. आणि आईबाबांनी खूप फिरवलं होतं. म्हणजे हम्म. काश्मीर टू कन्याकुमारी सगळं फिरून झालंय. त्यामुळे कुठल्या गोष्टीचं असं असं वाव अट्रॅक्शन नव्हतं. पण ऑफकोर्स ग्लॅमरस दुनिया खूप वेगळी आहे. तिथे कॅटलॉग नावाचा एक प्रकार असतो. साड्यांचे कॅटलॉग्स असतात, कफ्तान, त्याच्यानंतर लेहेंगा, चोली, तसे बरेचसे डिझायनर असतात. ते पिक्चर काढून आउट ऑफ इंडिया पाठवतात बुटिक्समध्ये. तर त्यांनी मी सुरुवात केली आणि त्याच्यानंतर मग एक 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 मला कॅटलॉग्स मिळत गेले आणि खूप चांगल्या चांगल्या कलाकारांबरोबर मला काम करायला मिळालं. पहिलं फोटोशूट माझं गौतम राजदक्षने केलं होतं. वाव. येस, आय वॉज लकी. आणि तेव्हा त्यांनी मला सांगितलं होतं की हा जो रंग आहे ना, जो लावतेस, हे व्यसनासारखं, हे कधी जाणार नाही, तुझ्यापासून लांब जाणार नाही. म्हणजे तू जरी कॅमेरापासून लांब गेलीस तरी कॅमेरा सोडणार नाही. त्याचा प्रत्यय मला आत्ता येतोय येत. की मी हिलर जरी बनली आहे तरी माझे सगळे जे क्लायंट्स आहेत ते ऍक्टर आहेत किंवा अशा पॉडकास्टच्या माध्यमातनं किंवा या सगळ्या वेगवेगळ्या रील्स मधनं कॅमेरा काही गेला नाही. म्हणजे मी कॅमेरापासून लांब गेले पण कॅमेरा काही माझ्यातनं गेला नाहीये. क्या बात आहे. पण तर मॉडेलिंगचा प्रवास खूप सुंदर होता, कारण खूप वेगवेगळ्या मॉडेल्स बरोबर रॅम्प शोज करायला मिळाले मला. आणि मी खूप उंच आणि बारीक होते आधी, त्यामुळे लोकांना मी मराठी वाटायचे नाही ऍक्च्युली आणि नावामुळे सुद्धा मला पण वनश्री. पहिलं म्हणजे पांडे थोडंसं आल्यावर मला असं पांडे नंतर, आधीचं हा, जोशी आहे. जोशी. पण खूप बारीक आणि अशी किडकिडीत होते आणि सावळी होते, त्यामुळे लोकांना मी साऊथ इंडियन वाटायचे आणि मग भरतनाट्यम डान्सर. तो तिथे थोडं मराठी इंडस्ट्रीमध्ये एस्टॅब्लिश करायला वेळ गेला आणि माझं शिक्षण जे आहे ते दिल्ली बोर्डमध्ये झालं, सीबीएसई बोर्ड.
त्यामुळे लहानपणापासून हिंदी आणि इंग्लिश जास्त होतं. जगावेगळी नावाचा मला शो मिळाला तेव्हा सुहास जोशीने माझं मराठी खूप चांगलं करून घेतलं. बिकॉज सी आणि ह्याच्यात दोष नाही देणार मी कोणालाच. कारण तुमचं जसं एज्युकेशन होतं, तसेच तुमचे विचार होतात, माइंडसेट होतं आणि तसंच अपब्रिंगिंग होतं. पण मग जगावेगळी नंतर मी मराठीवर काम करायला खूप सुरुवात केली आणि मराठी आता मी चांगलं बोलू शकते. पण तरी मध्ये-मध्ये इंग्लिश शब्द येतात. सो मॉडेलिंगमधनं ॲक्टिंगमध्ये येताना माझं उंच असण्यावरनं, सावळी असण्यावरनं किंवा माझ्या भाषेवरनं मला खूप लोकांनी ट्रोल केलं. भरपूर. पण मी ना खरं सांगू, मी ट्रोलर्सना सिरियसली घेत नाही. मला एक कळतं फीडबॅक आणि क्रिटिसाइज करणं किंवा ट्रोल करणं ह्याच्यामध्ये फरक आहे. पण हे तुमचं याच्यामध्ये ट्रोलिंग झालं, अभिनयामध्ये हो. आणि पण आता हिलर म्हणून होता ट्रोल कधी? भरपूर, भरपूर ट्रोल होते मी. मला या माध्यमातून एकच सांगायचंय, की तुम्ही जेव्हा कोणालाही ट्रोल करता, म्हणजे ती स्त्री असू दे, पुरुष असू दे, कोणी या खुर्चीवरती येऊन जी कोणी व्यक्ती बसते, इथे येणं सोपं नाहीये. बरोबर इथे आहे. येण्यासाठी कदाचित उद्या तुमच्या घरातलं कोणी असू शकेल. तुम्ही जी भाषा वापरताय, त्या भाषेचं भान तरी ठेवा. म्हणजे तुम्ही एखाद्या बाईला जाडेपणावरनं, आता जर मला जाडेपणावरनं कोणी ट्रोल करतंय, लोकांना माहीत नाहीये, की माझे 8 ऑपरेशन झालेत. हो. माझे माझे पिरियड्स 32व्या वर्षी बंद केलेत. मला एंडोमेट्रियोसिस होता. हे लोकांना माहीत नाही. तसंच प्रत्येक बाईला थायरॉईड असतो. आता कितीतरी ॲक्ट्रेसेस आहेत किंवा नॉर्मल लोकं त्यांना थायरॉईड असतो किंवा हेल्थ इश्यू असतो. नाही करू शकत. आय कान्ट बेंड. मी एक्सरसाइज नाही करू शकत. बोलणं खूप सोपं आहे. वजन वाढलंय. तू काळी आहेस, तू गोरी आहेस. सो ट्रोलिंग करताना ना शब्दांचं तरी भान ठेवा. कारण कदाचित उद्या याच खुर्चीवरती तुमच्या घरापैकी कोणीतरी एखादीची आई असू शकते किंवा बहीण. हे शब्द तुम्ही तुमच्या घरातल्यांसाठी वापरू शकाल का? सो हे ट्रोल करा ना, तुम्ही द्या फीडबॅक. तुम्हाला क्रिटिसाइज करायचंय, असावे घर निंदकाचे शेजारी. मान्य आहे मला. हं. फीडबॅक जेव्हा मिळतो ना, तेव्हा आम्ही सुद्धा कलाकार म्हणून किंवा हीलर म्हणून किंवा काय म्हणून इम्प्रूव्ह करायला स्कोप असतो. पण ट्रोल करताना तुम्ही एखाद्याचा सेल्फ एस्टीम घालू शकता. हं. तुम्ही एखाद्याचा सेल्फ कॉन्फिडन्स घालू शकता. हं. आणि मला असं वाटतं, की तुम्ही जर माणूस म्हणून माणसाला माणसासारखं नाही वागवलत, माणसासारखं नाही सन्मान केला, तर माणूस म्हणून तुम्ही समोरच्याला ट्रोल करत नाही आहात. तुम्ही काय ते दाखवताय. बरोबर. सो तुम्ही फीडबॅक द्या ना. कुठलाही कलाकार किंवा कुठली व्यक्ती जी या खुर्चीवर काहीतरी कर्तृत्व केलंय 1% हं. मी नाही म्हणत की खूप जगावेगळं केलंय, पण काहीतरी 1% तुमच्यापेक्षा वेगळं केलंय म्हणून इथे हा मान मिळतो आम्हाला. बरोबर. तर मग त्याच्यावर ट्रोलिंग करण्यापेक्षा काय तुम्ही शिकू शकता? तुम्ही काय अजून सल्ले देऊ शकता, की ज्याने आम्ही सुद्धा इम्प्रूव्ह होऊ? बिकॉज मला असं वाटतं, की आपण एकमेकांकडनं शिकण्यासाठीच जन्माला आलोय आणि बरोबर. ते शेवटपर्यंत राहायला पाहिजे. तो ट्रोलिंग करताना ट्रोल करण्यापेक्षा तुम्ही फीडबॅक द्या. तुम्ही क्रिटिसाइज नका करू. जसं फिल्ममध्ये पण क्रिटिक्सवाले असतात आणि तुमचं कौतुक करणार. सो क्रिटिक्स किंवा फीडबॅक येतो ना, तेव्हा आपण इम्प्रूव्ह करतो. हं. ट्रोल करून तुम्ही तुमच्या माइंडसेटबद्दल सांगता, घाणेरडी भाषा वापरून. सो मी लक्ष देत नाही. जर काही चांगला फीडबॅक असेल तो मी घेते. मी स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करते. येस, मी प्रयत्न करते, की मी परफेक्ट राहावं. पण मला असं वाटतं परफेक्ट कोणीच नसतं. बरोबर. आणि जर आपण परफेक्ट असलो, मग आपणच देव झालो ना. आताच तुम्ही म्हणालात, की मी मनाला लावून नाही घेत किंवा नाही. ट्रोलिंग वगैरे. पण असं असतं ना, की कधीतरी आता आम्ही पण त्याच फील्डमधले आहोत. तर करेक्ट. असं होतं, की बऱ्याचदा अशा कमेंट येतात निगेटिव्ह. त्यामुळे असं वाटतं, की शिट आपण काहीतरी हो. चुकीचं करतोय हो. का? किंवा लोकांना आपलं काम आवडत नाहीये का? हो. असं कधी हो. होतं आणि अशा पॉइंटला तुम्ही येऊन तुम्ही येस. सुद्धा म्हणजे कारण तुम्ही हीलर आहात. पण एक हीलर म्हणून सुद्धा तुम्ही निगेटिव्हमध्ये म्हणजे असं होतं हो. का, की डाउनफॉलमध्ये जातात किंवा असं वाटतं, की जाऊ दे. त्यापेक्षा आपण थोडंसं लांब राहूयात या सगळ्या हो. गोष्टींपासून. असं होतं, होतो. की आणि तो कुठचा एक किस्सा असेल, की तो तुम्हाला सांगायला आवडेल असं? खूप ट्रोल होते. खूप लोकं भाषेवरनं बोलतात किंवा बऱ्याचशा गोष्टींवरनं. तर माझा त्या दिवशी मूड ऑफ असतो. व्हाय शुड आय लाय? मी माणूस आहे, मला वाईट वाटणार. मी काही दगडाचा पुतळा नाहीये. पण मी काय करते, मी जे काही ट्रोल असेल किंवा जी काही क्रिटिसिझमचे कमेंट्स असतील, जाडेपणावरनं असेल किंवा भाषेवरनं असेल, तर मी ते वाचते. आणि मग मी त्याच्यावरती विचार करते, की जास्तीत जास्त मराठीमध्ये बोलावं. कारण मी जर मराठीत बोलते, माझा प्रेक्षक मराठी आहे, तर त्यांना कळतं मी मराठी शब्द वापरण्याचा हा माझ्या साईडने प्रयत्न करते. अ, मी माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर बोलते, की मला वाईट वाटलंय. मला वाईट वाटल्यावर मी रडते सुद्धा. हो. हां, मला रडू येतं. कारण इट्स अ नॅचरल प्रोसेस. मला नाही दाखवायचंय, की मर्द को दर्द नहीं होता जे एक म्हण आहे. औरत को स्ट्राँग होना चाहिए. रडणं म्हणजे वीक नाहीये. रडणं म्हणजे ती जसं हॅपीनेस इज अ फीलिंग, भूक लागणं इज अ फीलिंग, भीती वाटणं इज अ फीलिंग, तसं रडणं हे नॉर्मल फीलिंग आहे. आणि मला रडू येतं. मी रडते. मी माझ्या फ्रेंड्सशी बोलते, की मी अशी-अशी ट्रोल झाले. तर मग ते मला म्हणतात, "अरे कुछ नहीं होता, हो जाएगा." काहीतरी आहे म्हणून बोलतायत ना.
मग तो एक दिवस मी दुःख करते, मी रडते, मी खात नाही किंवा असं सगळं करते, दुसऱ्या दिवशी परत उठते. कारण माझ्यासाठी फीडबॅक घेणं खूप महत्वाचं आहे आणि मग मी इम्प्रूव्ह करते. पण मी माझ्या भावना थांबवत नाही आणि मी सगळ्यांना सांगेन, इव्हन तुलाही सांगेन, की कधी ट्रोल झाली तरी तुझ्यामध्ये काहीतरी कमी आहे म्हणून तू ट्रोल नाही झालीये. ज्या व्यक्तीने तुला ट्रोल केलंय त्या व्यक्तीला ती गोष्ट नाही मिळत आहे म्हणून तिने ट्रोल केलेलं आहे. निगेटिव्हिटी. नाहीतर ती ट्रोल नाही करणार. ती येस. तुझं आयदर कौतुक करेल किंवा ती फीडबॅक देईल, की मॅडम हे ना असं नव्हतं करायला पाहिजे. तुम्ही असं सजेशन देणं देणं. ही वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे मी मनाला लावून घेत नाही, पण मी दुःख व्यक्त करते. कारण कुठलंही इमोशन जे आहे, इमोशन म्हणजे काय? एनर्जी इन मोशन. तर त्या एनर्जीला तुम्ही थांबवताना, तर मग ती एनर्जी आहे ना निगेटिव्ह, ती सगळ्या सेगमेंट्समध्ये स्पिल व्हायला लागते. म्हणजे आता माझाच मूड ऑफ आहे, मी ट्रोल झाले, मग मी चुकून मुलीवरच राग काढते. मग मी नवऱ्यावरच राग काढते किंवा मग कामातच लक्ष नसेल, मग मी ओव्हर इटिंगच करते. हे मी एक जनरल सांगते, की एक आपल्याला निगेटिव्ह कमेंट किती इम्पॅक्ट करू शकते. सो मी त्या इमोशन बरोबर बसते. मला वाईट वाटलंय, ओके, रडते. आता हल्लीच ट्रोल झाले 1-2 पॉडकास्टमध्ये मी काही स्टेटमेंट्स दिले होते. मी काहीही रिप्लाय दिलेला नाहीये. पण ट्रोलर्स तुम्ही असं करू नका. रिप्लाय देत नाही याचा अर्थ असा नाही, की दुःख होत नाही. आमच्या इंडस्ट्रीमधल्या बऱ्याचशा कलाकारांना ट्रोलिंगच्या दे हॅव टू फेस इट. पण भाषा फक्त नीट वागा आणि वाईट वाटलं तर एक्सप्रेस करा आणि दुर्लक्ष करा आणि पुढे. मी स्वतःला सांगते म्हणजे तू ग्रो करतेस मनश्री. लोकं बोलतायत म्हणजे यू आर ग्रोइंग. येस. मी स्वतःला शाबासकी देते, की चलो आगे बढ़ो. आता तुम्ही हे महिलांबद्दल बोललात, की महिला रडून मोकळ्या होतात. हो. पण पुरुषांचं तसं नसतं. हं. आपण आता वुमन्स डे स्पेशल करतोय, पण हो. पुरुषांबद्दल एक प्रश्न विचारते. हां. त्यांना पण इमोशन्स असतात. पण असतात. हो, आणि पण त्यांच्याकडे ती म्हणजे ना सोयच नसते, की रडला की पुरुष म्हणजे कोणीतरी असाच, "चल बाबा हा काय रडका पुरुष आहे." पण ॲक्चुअली त्यांनी कसं मग ह्या सगळ्यावर मात केली पाहिजे? कारण तुम्ही हीलर आहात, तर तुमचं करेक्ट. कदाचित त्या येस. सगळ्या पुरुषांना एक छान सल्ला जाईल, की आपण त्यांनी कसं ह्या सगळ्यावर टॅकल केलं पाहिजे. त्यांच्या आयुष्यात अशी कुठचीतरी गोष्ट आली आहे, की मला मोकळं व्हायचंय किंवा मला अरे यार हे नाही जमत आहे किंवा हं, हं. किंवा ऑफिसमध्ये सुद्धा त्याच्यावर फायरिंग होते घरी गेल्यावर. हो, बायको असते बंदूक घेऊन. हां. तर ह्या सगळ्या गोष्टींनंतर त्यांनी कसं ह्या सगळ्यावर टॅकल केलं पाहिजे? ते रडू शकत नाहीत बिचारे तर. आणि पण रडले मला तर असं तो पुरुष वाटतं कसला असंही म्हटलं जातं. नाही, पण मला असं वाटतं, की रडणं ही खूप नॅचरल प्रोसेस आहे. इट्स अ इमोशन. रडणं ही एक भावना आहे. आपण गाण्यांमध्ये ऐकतो, एखादं इमोशनल गाणं असतं, एखादं आनंदी गाणं असतं, एखादं आल्हाददायक असतं, एका गाण्यामध्ये भक्तिभाव असतो. हे सगळे भाव आहेत आणि भावना जेंडर बघून नाही आहेत, हं. की पुरुष आहे तर अश्रू नाही आणि बाई आहे तर अश्रू आहेत. हे हे ठरवलं नाहीये. प्रॉब्लेम कुठे ना, की लहानपणापासून शिकवलं जातं, की मर्द को दर्द नहीं होता. तू मुलगा आहेस तर येस. हे तू हे रडायचं नाहीस. तू रडलास तर तू मत कसला. बरोबर. तो हा माइंडसेटचा इश्यू आहे. हं. कुठलीही भावना ही जेंडर स्पेसिफिक म्हणजे स्त्री किंवा पुरुष बघून येत नाही. नाही. त्यामुळे मी तर सांगेन, की पुरुषांना जर वाईट वाटलं, तर असे तुमचे मित्र करा किंवा असे एनर्जी हीलर्स किंवा हीलर्सकडे तुम्ही जा, जिथे तुम्ही व्यक्त होऊ शकता. कारण तुम्ही ती जर भावना दाबून ठेवलीत, तर त्याचं आजारात रूपांतर होतं. तुम्ही जास्त वेळ तुमचं दुःख, इमोशन जेव्हा सप्रेस करता, त्याने तुम्ही काय ग्रेट नाही होत, की मैं बहुत स्ट्राँग हूँ. कोणाला दाखवायचंय तुम्हाला? हं. तो त्रास तुम्ही स्वतःला करून घेताय. सो तुम्ही एक्सप्रेस करा. तुम्हाला जर रडता येत नाहीये, बाथरूममध्ये आरसा असतो त्याच्यासमोर उभं राहून तुम्ही स्वतःशी बोला. स्वतः एक्सप्रेस करा. तुम्हाला जर वाटतंय की नाही ही काय विचार करेल किंवा हा काय विचार करेल, की मी रडतोय किंवा किंवा मी वीक आहे. तर मी इथे सांगू इच्छिते, की रडणं इज नॉट अ साइन ऑफ वीकनेस. हं. रडणं हे खूप नॅचरल आहे आणि सगळ्यांनी असं म्हणत नाही, की रोज रडत बसा. पण हं. जेव्हा तुम्हाला वाईट वाटेल, तेव्हा रडणं ही खूप नॅचरल प्रोसेस आहे आणि जर तुम्हाला काही भावना व्यक्त करायच्या तर तुम्ही लिहू शकता. जर्नलिंग असतं. एक डायरी घ्या किंवा आता तर मोबाईलमध्ये डिजिटल लॉकवाले खूप सारे ॲप्स आहेत. त्याच्यावर तुमच्या भावना तुम्ही व्यक्त करा. इथे मला एक मुद्दा नमूद करावासा वाटतो, की इंटरनॅशनल आपण जर बघितलं, तर खूप सारे सपोर्ट ग्रुप्स आहेत. जसं हं. आजारपणाचा आता कॅन्सर ग्रुप असेल किंवा एंडोमेट्रियोसिस जो मला आजार होता, हं. त्याचा सपोर्ट ग्रुप असेल, तसा इथे सपोर्ट ग्रुप इंडियामध्ये असायला पाहिजे असं मला वाटतं. कारण जेव्हा लाइक माइंडेड लोकं, सेम विचार करणारी लोकं एकत्र येतात ना, तेव्हा आपली देवाण-घेवाण जी असते विचारांची, ती चांगली होऊ शकते. मग हं. तिथे ना कोणी तुम्हाला जज नाही करत. बायका किंवा पुरुष पण रडताना विचार हा करतात, की मला जज करतील ही लोकं. हो. पण करू दे ना जज. ते जज केलेलं
त्याच्यावरती तुम्ही म्हणजे त्याच्यावरनं कळतं की तुम्हाला तुमच्याबद्दल किती कॉन्फिडन्स आहे किंवा किती प्रेम आहे. तुम्ही स्वतःला त्रास करून दुनियेसमोर स्ट्रॉंग फेस दाखवून तुम्हाला काय साध्य करायचंय? सो मला असं वाटतं की अ, मित्र-मित्र मिळून एक छोटा सपोर्ट ग्रुप करा, ज्याच्यामध्ये पुरुष असो किंवा स्त्री असो, तुम्ही एक्सप्रेस करा. जर एखादा प्रॉब्लेम आहे किंवा चॅलेंज आहे, त्याच्यावर मात कशी करायची ह्याच्यावर डिस्कशन करा. सोल्युशनवर फोकस करा. हम्म. प्रॉब्लेमवर फोकस करून काय होणार आहे? तो प्रॉब्लेमवर फोकस करणं म्हणजे चिखलातनं बाहेर यायचा प्रयत्न करता आणि परत चिखलात रुतत जाताय. बरोबर. सो प्रॉब्लेमवर फोकस न करता जेव्हा तुम्ही सोल्युशनवरती फोकस करता, तेव्हा त्यातनं तुम्हाला उत्तर मिळतं. तो स्त्री असो किंवा पुरुष, रडायला आलं रडा, भूक लागली की खाता, आनंद झाला की हसता, पैसे खर्च करायचे असतील शॉपिंगला तेव्हा तुम्ही खर्च करता. तसं रडावंसं वाटलं तर थांबा, रडा. आप कोई भी सिच्युएशन में रहो बट बहो मत. हम्म. म्हणजे सतत रडत नका बसू. वाईट वाटलं रडा. सोल्युशन काय आहे त्याच्याबद्दल विचार करा. ऍक्शन घ्या. बरोबर. सो पुरुष स्त्री असं काय नाहीये. आनंदी पण राहा, रडा पण, खा प्या, मजेत राहा. क्या बात आहे. आता तुम्ही मगाशी म्हणत होतात की तुम्ही वयाच्या 32व्या वर्षीपासून एक आजाराला हो. आजारावर मात केलेली आहे आणि तो एक पिरियड तुमच्यासाठी खूप वाईट होता. वाईट होता. यावर तुम्ही कशी मात केली आणि ह्या सगळ्या गोष्टी काय होत्या? म्हणजे काय झालं होतं, की नक्की काय झालं होतं तुम्हाला आणि यावर सगळ्यावर कशी मात केली? पुन्हा कसं उभं राहायला Correct. ह्याबद्दल ऐकायला आवडेल. मी खूप प्लॅटफॉर्मवर बोलली आहे. हो. थोडक्यात सांगते. एंडोमेट्रियोसिस नावाचा आजार मला झाला होता, जो युट्रस रिलेटेड प्रॉब्लेम असतो. पिरियड्समध्ये ब्लीडिंग जे बायकांना युजली बाहेर होतं, ते बाहेर नव्हतं, आतमध्येच राहतं. लायनिंग युट्रस लायनिंगचा इश्यू असतो आणि ते पेनफुल सिच्युएशन असते. सो त्यामुळे मला स्टेज 4 एंडोमेट्रियोसिस डिटेक्ट झाला होता. बापरे. आणि माझं 32व्या वर्षी मग ऑपरेशन 32 ते 40च्या दरम्यान माझे 7 ऑपरेशन झाले. बापरे. आणि प्रत्येक ऑपरेशन नंतर मी एका डाऊनफॉलमध्ये गेलेली आहे. पण मला एका वाक्याने वाचवलंय, वाचाल तर वाचाल. त्याला भयंकर पुस्तकं वाचली मी आणि मी स्वतःला उभं केलं. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार म्हणतात ते खरं आहे. सी जग दुनिया असते आपल्याला सपोर्ट करायला म्हण. पण सपोर्ट जरी केलं तरी पायावर उभं राहायचं ना स्वतःला. त्यामुळे त्या दरम्यान मी खूप जास्त पॉडकास्ट बघितले. जोश टॉक्स म्हण किंवा टेड टॉक्स म्हण किंवा इंटरनॅशनल. मला इथे सांगावंसं वाटतं, की इथे मराठीमध्ये खूप असा कमी कंटेंट आहे किंवा इंडियामध्ये अशा टॉपिक्सवर मोटिव्हेशन आत्ता ते यायला लागलंय. पण मी 2012ची गोष्ट करतेय. सो मी टेड टॉक्स खूप बघितले, इन्स्पिरेशनल स्टोरीज खूप बघितल्या आणि मी स्वतःला खूप मोटिव्हेट केलं. म्हणजे एक काळ असा होता, की मी इतकी बारीक होते, की मी बारीक खूप आहे म्हणून ट्रोल झाले. आणि माझ्या सर्जरीज बिकॉज माझं ओव्हरीज आणि युट्रस काढल्यानंतर ऑफकोर्स एक बाई मेनोपॉजमध्ये गेला तिचं वजन वाढणार आहे. सो तुम्ही मला माझ्या जाडेपणावरनं जेव्हा बोलता तेव्हा माझं ऑलरेडी एक फिजिकल खच्चीकरण सुरू आहे. त्यात मी बॉडी शेमिंगमुळे अजून खच्चीकरणात जाते. त्यावेळेला मला असं वाटतं जन्मापासून मृत्यूपर्यंत एकच व्यक्ती तुमच्या बरोबर असते ती स्वतः. आणि तुम्ही जर स्वतःला साथ नाही दिलीत तर कोणी नाही तुमच्यासाठी. खरंय. सो हे मी रोज स्वतःला म्हणायचे की वनश्री कोणी असो किंवा नसो तू आहेस ना तुझ्यासाठी. या बॉडीने तुला 32 वर्षापर्यंत साथ दिली ना, आता तुला त्या बॉडीला साथ द्यायची आहे. आणि असं म्हणून मी स्वतःला सेल्फ मोटिवेट केलं. मग मी पॉझिटिव्ह अफर्मेशन्स बोलायला लागले, मी मिरर वर्क करायला लागले. मी लुई हेला खूप मानते आणि तिच्याबद्दल मी खूप सगळीकडे सांगत असते की तिने तिचा कॅन्सर थ्रू अफर्मेशन्स आणि माइंडसेट शिफ्टिंग यांनी घालवला. आणि ती वयाच्या 84व्या वर्षी का 82व्या वर्षी आत्ता गेली 2-3 वर्षापूर्वी. पण तिने तिचा कॅन्सर घालवला थ्रू पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. सो मी नेहमी म्हणते की आपण स्वतःला ना खूप थ्रेटन करतो, खूप स्वतःबद्दल घाण बोलत असतो, सतत निगेटिव्ह बोलत असतो. सो शत्रू बाहेर नाही आहेत, शत्रू आपले विचार आहेत. तर त्या विचारांना बदला. सो या पूर्ण जर्नीमध्ये मी स्वतःवरती खूप काम केलंय. आज असं नाही इथे येऊन बसली आहे, ह्याच्या मागे माझी 10 वर्षांची मेहनत आहे, जी लोकांना दिसत नाही. तुम्ही बेडवरच होतात हो, असंही हो, ऐकलं मी आणि हो, हे हो. हे सगळं हिलिंग वगैरे पण तुम्ही त्याच पिरियडमध्ये शिकलात? येस. कारण काय झालं, की जेव्हा मी पेनमध्ये असायचे, तेव्हा चेहऱ्यावरनं तर काही दिसत नाही ना. आतनं काय त्रास होतोय तो लोकं जज करायचे. पण मग मी ठरवलं कोणाला उत्तर द्यायचं नाही. हं. आपल्या कृतीतनं आपलं हं. जे काही आहे ते दाखवायचं. कारण कसं आहे ना, बोलणारे लोकं वेगळे असतात आणि करून दाखवणारी लोकं वेगळी असतात. सो मी हा मार्ग निवडला. मी नंबर 8 आहे. सो शनिदेव त्यांचं ब्लेसिंग्ज आहेत. तर मला ना लाईफमध्ये गिव्ह अप करणं हे कधी पटलं नाहीये. माझ्यासाठी आयदर यू आर विनिंग ऑर यू आर लर्निंग. आयदर तुम्ही जिंकता किंवा शिकता. मला हरणं हा प्रकारच माहीत किती नाहीये. सुंदर. कारण मी कबड्डी प्लेयर आहे. वाह! नॅशनल लेव्हल कबड्डी खेळून आलेली आहे.
सो मॅचेस आम्ही काही हरायचो तर आमचे सर सांगायचे की आप हारे नाही हो वनश्री, आप कुछ सीख के जा रहे हो. हा तुमचा अप्रोच असला पाहिजे. एखादा नेगेटिव्ह किंवा एखादा नकार आला तर नकार का नाही पचवायचा, नकार सुद्धा करा की सेलिब्रेट. कारण त्या नकारातनं तुम्ही काहीतरी शिकताय ना. सो जसं मी माझ्या आजारपणामध्ये हे शिकले की कितीही संकट आली तर तुम्ही जर ओपिनियन बनवलं नाहीत कुठल्या गोष्टींना घेऊन, ओपिनियन म्हणजे की ही अशी आहे, ती तशी आहे, हे असंच आहे, हे ओपिनियन्स. पण तिथे ग्रोथ नाहीये. पण जेव्हा तुम्ही थिंकिंग विचारांमध्ये जाता, ओव्हर थिंकिंग नाही म्हणत आहे, थिंकिंग नॉर्मल, की ओके आता हे झालं ना, मग मी काय करू शकते? मग ही पॉसिबिलिटी आहे, मग इथे हा रस्ता आहे. चल मी आयुर्वेदिक करून बघते, चल मी ग्लुटेन फ्री करून बघते. मग ती वाट मिळत जाते. सो मी ना ओपिनियन्स नाही ठेवत कोणाबद्दल. मी थिंकिंगमध्ये जाते. सो हे सगळं मला लुई हेच्या पुस्तकातनं मिळत गेलं आणि मला असं वाटतं की शाळेमध्ये एज्युकेशन मिळतं आपल्याला. नॉलेज आपण आता शेअर करतोय, बोलतोय. विजडम जे आहे ते तुम्हाला अनुभवातनंच मिळतं. आणि माझ्यासाठी एंडोमेट्रियोसिस हा माझा टीचर पण आहे, माझा गुरु पण आहे. कारण तेव्हाच स्वामींची एंट्री झाली आणि स्वामी जसं म्हणतात की स्वामी गुरु आहेत. सो स्वामी अशा पद्धतीने माझ्या आयुष्यात आले की काही गाईडन्स मला मिळत गेले स्वामींकडनं आणि मी ॲब्सोल्युटली नॉन स्पिरिच्युअल होते. आय कम फ्रॉम IIT बॅकग्राऊंड. आय वॉज बॉर्न इन गिरगाव. पवईला माझं पूर्ण शिक्षण झालंय. केळकर कॉलेज माझं कॉलेज आहे. सो मी नेहमी IITians बरोबर राहिले. सो माझ्यासाठी स्पिरिच्युअलिटी किंवा अध्यात्म काहीच नव्हतं. पण 2016ला जेव्हा स्वामी माझ्या आयुष्यामध्ये आले, काही त्यांचे अनुभव मला प्रचिती आली. त्याच्यानंतर मग कम्प्लिटली मी अध्यात्माकडे आले. पण त्याची सुरुवात अशी झाली की मी स्वतःला हील केलं. कारण माझे स्वतःचे वुंड्स जे होते, माझे स्वतःचे जे लहानपणापासून आत्तापर्यंत ज्या ज्या पेनफुल सिच्युएशनमधनं मी आले, ज्याचं मी चुकीचे माइंडसेट्स करून घेतले होते डोक्यात. मग मी एक एक कांदा कसा एक एक सोलतो आपण, एक एक पात त्याची निघते ना, काय म्हणतात परत निकलती है, वैसे एक 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 मी माझे दोष सुद्धा ऍक्सेप्ट केले. मी माझे जे चांगले गुण आहेत ते सुद्धा मी सेलिब्रेट केले आणि मी माझी मैत्रीण बनले. की मला तो आधार बाहेर नाही शोधायचा आहे. जे काही आहे ते आतमध्ये आहे. आता समजा एखादं गोड इथे कुत्र्याचं जर पिल्लू मी आणलं, तर तुला काय वाटेल? की वॉव! किती क्यूट आहे. हां, आणि मी इथे जर साप आणला, तर तुला काय वाटेल? ओह माय गॉड! बापरे. फीलिंग कुठून आली? कुत्र्यानी काही वेगळं केलं का? कुत्रा इज बीइंग कुत्रा. तो गोड, क्यूट आहे. त्यांनी काही वेगळं केलं का ज्याच्यामधनं तुझ्या आत फीलिंग्ज आल्या? सो सगळ्या फीलिंग्ज आहेत, आजारपण आहे, जे काही सगळं आतमध्ये आहे. सो मी मेडिटेशन शिकले की काय म्हणतात त्याला, लाँग ब्रीथिंग, म्हणजे हळूहळू जेव्हा तुम्ही श्वास घेता तेव्हा तुम्हाला एक क्लॅरिटी येते, ठहराव येतो. सो माझ्या आजारपणांनी मला खूप गोष्टी शिकवल्या. सो मला इथे सांगायचं की तुमच्यावरती कुठलंही चॅलेंज आलं किंवा अपयश आलं त्याच्यात खचून नका जाऊ. हे बघा की हे काय शिकवायला आलंय. कारण माझ्यामध्ये प्रत्येक सिच्युएशन किंवा येणारा अनुभव हे तुमचे टीचर आहेत. स्कूल हे युनिव्हर्स किंवा आपलं हे लाईफ जर स्कूल आहे, तर आपल्याला येणारे जी लोक आहेत हे टीचर्स आहेत. सो वर्गात काही टीचर स्ट्रिक्ट असतात, त्याला आपण घाबरून खूप अभ्यास करतो चांगला. काही टीचर्स खूप फ्रेंडली असतात, मग तुम्ही ग्रो करता. सो तुम्हाला लाईफमध्ये कोणी फसवलंय किंवा अशी काही माझ्यासारखी आजारपणाची सिच्युएशन आली किंवा बिझनेस लॉस आहे, जॉब लॉस आहे, काही देव तुम्हाला तेच देतो जे तुमच्यासाठी योग्य आहे. तुम्हाला जे आवडतं देत नाही. आपल्याला चॉकलेट आवडतात, पण त्याचे माहिती आहे साईड इफेक्ट काय होणार आहे. सो या पूर्ण जर्नीमध्ये ऑफकोर्स स्वामींचं गायडन्स, मला मार्गदर्शन मिळालं आणि येस, मी खूप गुड स्टुडंट आहे. मी त्या सगळ्या गोष्टी, मला जे डाउनलोड्स येतात ते मी फॉलो करत जाते आणि मी माझी साथ नाही सोडली कधी. दुनिया काही बोलू दे, मी जाडी आहे, बारीक आहे, बुटकी आहे, उंच आहे, मला नाही फरक पडत. कारण माझं हे शरीर जर मी निवडलंय एक आत्मा म्हणून आणि हे संस्कार जर मिळालेले आहेत मला बालपणापासून, तर मी माझी साथ नाही सोडणार. त्यामुळे मला या पूर्ण हीलिंग जर्नीमध्ये मी स्वतःला आधी हील केलं. मी या सगळ्या गोष्टी शिकले. शिकल्यावरती त्याचा अनुभव घेतला आणि त्याच्यानंतर मग मी हीलिंगमध्ये आले. असं नाही की मी जर शिकले आणि हीलिंगचं सुरू केलंय. 10 वर्षांचा माझा अभ्यास आहे. 16 मोडॅलिटीज मी शिकले आणि त्या सगळ्या गोष्टी मी स्वतःवर करते आधी आणि मग मी लोकांना देते. थोडंसं आपण त्याची झलक बघूयात नंतर. मी तिकडे येणारच आहे. पण ना मला अजून एक प्रश्न आहे की फॅमिली सपोर्ट खूप इम्पॉर्टंट असतो. तुमची मुलगी खूप लहान असेल तेव्हा की तुम्हाला हे सगळं सुरू होतं, तेव्हा
ती कसं तुमच्याकडे बघत होती? म्हणजे ती म्हणजे ऑफकोर्स आपल्या आईला काहीतरी होतंय हे हो. बघणं खूप कठीण हो. असतं. म्हणजे आई म्हणजे जगातली सगळ्यात जवळची व्यक्ती आणि ती तुमच्यासोबत होती तिथे तेव्हा. ती कसं तुम्हाला बघत होती? तिला काय त्रास होत होता? किंवा ती तुम्हाला कसा सपोर्ट करत होती? की तुम्ही तिच्याकडे बघून थोडंफार शिकत होता? हा सगळा आई पण कसं होतं? कसं झालं, की जेव्हा मला एंडोमेट्रियोसिस डिटेक्ट झाला, माझा नवरा आउट ऑफ इंडिया होता. त्याचे प्रोजेक्ट्स असायचे यूएसला आणि यूकेला. हं, सो तो जाऊन येऊन करायचा. हं, So सगळी जबाबदारी ऑफकोर्स माझ्यावर होती. इथे माझ्या ज्या 2 मुली होत्या, माझ्या मुलीला सांभाळायला त्या होत्याच माझ्याबरोबर. तेव्हा मी डेली सोप करत होते, कारण की मी डिप्रेशनमध्ये नको जायला, हं. मला बिझी ठेवायला म्हणून मग मी ते करत होते. आणि हा सगळा त्रास, कारण मला खूप उलट्या व्हायच्या, पोटात दुखायचं, वीकनेस यायचा, बीपी लो व्हायचा. तर त्या ह्याच्यामध्ये माझ्या मुलीने मला असा सपोर्ट केला, की तिने समजून घेतलं. म्हणजे तिला खूप कमी वयामध्ये मला किती वर्षाची होती तेव्हा ती? ती असेल तेव्हा साधारण एक 7-8 वर्षांची, हार्डली तरी 6-7 म्हणजे वर्षांची. हां, पण तिला कळायचं, तर ती माझे पाय वगैरे दाबून द्यायची किंवा मला खाली वाकायचं नाहीये, तर ती मला मदत करायची. आणि ऑफकोर्स जशी ती मोठी झाली तेव्हा तिला कळलं, की मला काय इश्यू आहे. तो तिने असा ॲज सच मला कधी त्रास दिला नाही आणि तिने बऱ्याचशा गोष्टी समजून ती स्वतःच्या गोष्टी लवकर करायला लागली. हं. आणि फॅमिली सपोर्ट म्हणशील तर माझ्या आईने मला खूप सपोर्ट केलं. जेव्हा मला गरज होती, की शूटिंग आहे, डे नाईट शिफ्ट आहे आणि तशी ती लहान होती 6-7 वर्षांची. तर मग जेव्हा आईचं एक म्हणणं होतं, की सतत आम्ही काही करणार नाही. जेव्हा गरज असेल तेव्हा करू. हं. तर जेव्हा खूप ताप यायचा, आजारी असायची, तेव्हा मग आई येऊन करायची. आणि बाकी मग मी ना हिंदी सीरियल्स किंवा फिल्म्स किंवा अशाकडे नाही जाऊ शकले, कारण नवरा बाहेर असायचा. आणि मुलगी लहान होती. तर मग घरी लक्ष देणं फार गरजेचं होतं. म्हणून मी फार करिअरकडे लक्ष दिलं नाही. कारण आ मला तेव्हा असं वाटत होतं, की आयदर मी करिअर करू शकेन आणि त्यात आजारपण जेव्हा मला कळलं मला एंडोमेट्रियोसिस आहे, तर फिजिकली मला ते फार पॉसिबल व्हायचं नाही. तर ती आता समजा मी बसली घरी, तर पाणी आणून दे किंवा खायला आणून दे किंवा ती बरंच मला हं. मदत करायची आणि इमोशनल सपोर्ट तिने मला खूप केलाय. कारण तेव्हा माझा नवरा बरेचदा नसायचा. काही-काही गोष्टी असा असा मीटिंग्ज झाले शाळेमध्ये किंवा हिचे फंक्शन्स असतील, तर मला तेव्हा जावं लागायचं. पण नवऱ्याचं एक इथे मी कौतुक करेन, की त्याने मला खूप सपोर्ट केलाय. कशाला नाही म्हणाला तो. बरोबर. तो प्रत्येक वेळेला असतो, म्हणजे तो फिजिकली येऊन जरी त्यांनी मदत नाही केली ना, हं. तरी तो मोटिव्हेशन देत असतो मला, की हं. "तू कर. तर तू हे करणार ना, तू कर. तुला हे करायचं ते कर." तर त्यामुळे मला आठवतंय, की मी खूप अपसेट झाले होते, कारण मला खूप पोटात दुखत होतं आणि मी रडत होते. तर म्हटलं, "अरे, मला खूप रडू येतंय." तर तो बोलला, "मी तुला खांदा नाही देणार रडायला. मी हं. तुला हात देईन तुला वर काढायला." वाह! क्या बात है! सो ते ना कुठेतरी खूप डोक्यात राहिलं, की इमोशनल तो बोलला, की "ठीक आहे, तू रडशील, मी तुला खांदा देईन, रडशील, पण त्याने तू वीक बनशील. हं. कारण हे आता दुखणं आहे आणि ह्याच्यावर मात करण्यासाठी तुला स्ट्राँग व्हावं लागेल. मी बरोबर. तुला हात देईन, मी तुला धक्का देईन, की तू जा पुढे, मी आहे." म्हणजे तो आयुष्यातला भिऊ नको, मी तुझ्या पाठीशी आहे. वॉव! आफ्टर हं, गुरु, हं. की मग मी ना बिनधास्त असते त्याच्याबरोबर, की मला माहिती आहे, की तो आहे. आता जशी माझी मुलगी जाते ऑस्ट्रेलिया, सगळं पेपर वर्क, हो. मला आकडे आले समोर काही, तर मला सगळं ते फिरायला लागतं. आय एम व्हेरी बॅड इन अकाउंट्स आणि ते सगळं हं. पेपर वगैरे. तर मला माहिती आहे, की तो आहे. त्यामुळे त्याचा तो सपोर्ट मला खूप आहे. त्याचं एक आहे, तुला बिझनेस करायचा आहे, तुला हीलिंग करायचं आहे, ते तू तुझ्या पैशाने तू सगळं करायचं. तिथे मी येणार नाही. बाकी सगळी मदत मी तुला करणार. त्यामुळे त्याचा खूप चांगला सपोर्ट आहे. आईचा मला खूप चांगला सपोर्ट आहे आणि आता माझी मुलगी 19 वर्षांची आहे. त्यामुळे तर ती तिच्या फर्दर एज्युकेशनसाठी जाते बाहेर. सो ती कसं आता एक फिलिंग आहे? सी मला ना लव्ह आणि अटॅचमेंटमधला फरक कळला हं. माझ्या मुलीकडनं. ती आता 19 वर्षांची आहे. ती बाहेर शिकायला जाते आहे. सो माझं खरं प्रेम आहे ना, मी तिला उडू देते. पण तुम्ही अटॅच्ड असता तेव्हा तुम्ही तुमच्या हिशोबाने गोष्टी करायला बघता. सो मला त्यातनं कळलं, की लव्ह इज फ्रीडम. हं. लव्ह इज सेल्फलेस, की तुम्ही तुमचं प्रेम आहे ना, सोडा असे हात. हं. ते तुमचं असेल ते तुमच्याकडे येणारच आहे. पण अटॅचमेंट असेल तर आपण दाबून ठेवतो, धरून ठेवतो. येस, हे खूप होतं. हं. खूप होतं आणि मग काय होतं, ती व्यक्ती गेली म्हणून आपणच दुःखी असतो. हो. पण जर खरं प्रेम असेल तर ती व्यक्ती असेल नसेल तरी सेल्फलेस असतं ना खरं प्रेम. हं. सो आता फीलिंग ऑफकोर्स इमोशनल आहे. पण तिचं करिअर खूप चांगलं असणार आणि मी सुद्धा 19व्या वर्षी कामाला सुरुवात केलीच होती ना, तर पक्षाने घरट्यातनं कधीतरी उडून जाणं अपेक्षित असतंच आणि त्या पक्षाला जर चांगले संस्कार, चांगलं खाणं-पिणं दिलं असेल, तर ते संस्कार कायम राहतात. तर तसे चांगले संस्कार आणि मला ती म्हणाली, की "मम्मा,
तुम्हाला इतके चांगले संस्कार किंवा मॅनरिझम्स दिलेले आहेत की ते आता ती बघते ना बाहेर. हम्म. तर ती म्हणाली की तू मला ते दिलं आणि ॲज आई म्हणून मला ते बरं वाटलं की ती ह्या सगळ्या गोष्टी घेऊन जाते. त्यामुळे किती संस्कार महत्त्वाचे असतात किंवा व्हॉट इज लव्ह हे आत्ता मला सगळं कळतंय. हम्म. आणि आहे इमोशनल, पण ठीक आहे, काही पर्याय नाही आहे. तिची जेव्हा ग्रोथ होईल ते बघून मला जास्त आनंद मिळेल. आणि क्या बात. ऑफकोर्स हीलर आई असल्यामुळे तिचा माइंडसेट पण खूप स्ट्रॉंग आहे. तर मला इथे सांगायला आवडेल की घरात एकाने स्पिरिच्युअल असणं म्हणजे आध्यात्मिक असणं खूप खूप गरजेचं आहे. गरजेचं. आणि घरातली बाई जर आध्यात्मिक असेल किंवा बाबा आध्यात्मिक किंवा आजी आजोबा, ही पूर्वी जॉईंट फॅमिली होती. त्यामुळे नकळतपणे मुलांवरती संस्कार घडायचे. आता न्यूक्लिअर फॅमिली आल्यामुळे आजी आजोबा असतात नसतात किंवा सगळे एकटे राहतात. तर मुलांना गोष्टी सांगायला किंवा मनाचे श्लोक, शुभं करोती जे आम्ही केलं ते हो. नाहीये, ते कोण करणार? मग मुलांना कसं ते पुढे जाणार? मग तुम्ही जर या गोष्टी शिकलात म्हणजे मी सगळ्यांना सांगते की बेसिक गोष्टी शिका. की मेडिटेशन म्हणजे काय, चक्र म्हणजे काय, मॅनिफेस्टेशन. कारण जेव्हा आई किंवा बाबांपैकी, कारण मुलं अनुकरण करतात आई बाबांचं. सो जेव्हा तुम्ही या सगळ्या गोष्टी स्वतः आत्मसात करून आचरणात आणता, तेव्हा तुमची मुलं तुमचं अनुकरण करतात. आणि हे संस्कार जर तुम्ही त्यांना दिलेत, तर ते ही मुळं आहेत. हम्म. ह्या मुळांना जर तुम्ही छान पाणी टाकलत आणि खाद डाल खत दिया, दिलं. तर त्याचं छान झाड रोप. आणि त्याच्यातनं फुलं येस. आणि फळं येणार आहेत. सो आय थिंक हीलिंग इज अवेअरनेस. हीलिंग हा काही जादूटोणा नाहीये. तुम्ही हीलिंग करता म्हणजे तुम्ही अवेअर होता, की ओके आता मी निगेटिव्ह विचार करते. हे निगेटिव्ह विचार करून माझा काही पॉझिटिव्ह रिझल्ट येणार आहे का? नाही. मग आपण रडत बसतो, की निगेटिव्ह झालं. पण तू पेरलंस काय? निगेटिव्ह. पॉझिटिव्ह कुठून येणार? सो हीलिंगमध्ये जेव्हा येतात, तेव्हा तुम्हाला तो अवेअरनेस मिळतो. जागरूकता वाढते तुमच्या डिसिजन्सबद्दल, तुमच्याशी स्वतःशी असलेल्या संभाषणाबद्दल, आजूबाजूला काय घडतंय त्याचा इम्पॅक्ट आपण स्वतः. सो हीलिंग म्हणजे जादूटोणा नाही, अवेअरनेस आहे. आणि मला असं वाटतं हीलिंग हे प्रत्येकाने शिकावं पण, स्वतःवर पण करावं. म्हणजे एक व्यक्ती जर आध्यात्मिक असेल हम्म. घरातली, तर अख्खं घर जे आहे ते पुढे मोठं त्याचं एक छान रोपटं बनतं. रूपांतर झाडामध्ये होतं आणि त्याची फळं येस. सगळेच चाखतात. येस. आता ना हे तर खूप छान बोलताय तुम्ही. मला पण खूप इन्स्पायर व्हायला म्हणजे खूप इन्स्पायर होते मी पण. पण ना बऱ्याच स्त्रिया असं असतं की बऱ्याच स्त्रियांचं असतं म्हणजे कदाचित त्यात आपण पण असू. अ, असं असतं की भरपूर निगेटिव्ह विचार करतात आणि स्वतःला खूप मागे खेचतात. अरे हे मी केलं तर त्यापेक्षा जाऊ दे मी नाही करत. हम्म. कारण मला लोक नावं ठेवतील किंवा खूप म्हणजे डिमोटिवेट होत असतात. ऑलरेडी भरपूर स्त्रिया डिमोटिवेट होत असतात. मी स्लीवलेस घातलं तर ते मला चांगलं वाटेल का? किंवा मी बरोबर. घातलं पाहिजे की नाही? किंवा मला सोसायटी काय म्हणेल? ह्या सगळ्या गोष्टी भरपूर येतात. तर त्या स्त्रियांना तुम्ही काय संदेश द्याल? वुमन्स डे स्पेशल आपला एपिसोड आहे. तर ह्या सगळ्यावर स्त्रियांनी स्वतःला कसं बाहेर काढलं पाहिजे? किंवा प्रमाणात ठेवलं पाहिजे का बरोबर. खरंच? कारण की काही स्त्रिया त्याचा अतिरेक सुद्धा करतात आणि बरोबर. त्याच्यामुळे ज्या स्त्रिया अशा होतात म्हणजे असं असतं की ज्या स्त्रियांना करायचं असतात ना थोड्याफार काही गोष्टी त्या पण त्या करत नाहीत आणि त्या मागे येतात. तर या सगळ्यावर कसा बॅलन्स ठेवला पाहिजे बरोबर. आणि कसं सगळ्या स्त्रियांना मोटिवेट राहिलं पाहिजे याबद्दल एक सल्ला द्या ना. आपण आज ब्लॅक अँड व्हाईट घातलंय. हो. बरोबर. ब्लॅक आणि व्हाईट म्हणजे तू जॅपनीजमध्ये बघशील एक सर्कल येतो, एक ब्लॅक फिश आणि एक व्हाईट फिश. ओके. आपल्या प्रत्येक स्त्रीमध्ये एक पुरुष आणि प्रत्येक पुरुषामध्ये एक स्त्री म्हणजे फेमिनिझम आणि मॅस्क्युलिन एनर्जी असते. मला असं वाटतं की कुठलाही स्त्री असो किंवा पुरुष बॅलन्स ठेवणं प्रत्येक गोष्टी हे खूप समतोल राखणं, जे आपण नाही राखत. डिप्रेशनमध्ये मग डिप्रेशनमध्येच जातो. एक्साइटमेंट म्हणजे एक्साइटमेंटमध्येच जातो. सो इथे मला महिलांना हे सांगायचंय की तुम्ही आधी स्वतःला ओळखलंय का? तुम्ही स्वतःसाठी जगताय की ती व्यक्ती हे म्हणेल म्हणून मी जगते? तुला भूक लागली आणि मी जेवले तर तुझं पोट भरणार आहे का? नाही. सो समोरची व्यक्ती तुमच्याबद्दल काय बोलते ह्यानी तुम्ही तसे खरेच होणार आहात का? किंवा असं पण होतं ना मॅम कधी-कधी, की समोरचा व्यक्ती जास्त खुश आहे म्हणून, अरे तो किती जास्त खुश आहे, मग माझ्याकडे सुद्धा ती गोष्ट असायला पाहिजे. ह्यासाठी करेक्ट. भरपूर वेळा जळत बसतात बायका. हो, हो, हो. ह्या गोष्टीने पण आयुष्यावर काही इफेक्ट होतो पण का? जी व्यक्ती खुश आहे तिने मेहनत घेतली स्वतःवर. तुम्ही सेल्फ वर्क हो. करता का? तुम्ही तुमचे नकार घेऊन बसता का? किंवा तुमचे निगेटिव्ह पॉइंट्स घेऊन बसून ते पॉझिटिव्ह कसे करायचे? तुम्ही क्रिटिसिझम करायचे, सेल्फ क्रिटिसाइज करा, सेल्फ फीडबॅक द्या, की ओके मी ना मला हवेत 5 लाखाचा जॉब, पण मी घरात आरामच करते आणि मी दुसऱ्यांनाच नावं ठेवते. कसा जॉब येईल?
मग त्या 5 लाखच्या जॉबसाठी तुम्ही तशा तशा कंपनीमध्ये अप्लाय करत आहात का? तशा तसं तुमचं सर्कल आहे का? हे जर नसेल तर मग तुम्ही जळतच बसणार आणि जळत बसून काय होणार आहे? तुमचंच नुकसान होणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की कोण काय म्हणेल, कोण काय करेल यापेक्षा तुम्ही स्वतःबरोबर काय करताय? तुमचं स्वतःशी असलेलं जे कॉन्व्हर्सेशन आहे, संभाषण आहे ते पॉझिटिव्ह आहे का? बरोबर. आणि मुळातच प्रत्येक जण वेगळं आहे. एव्हरीवन इज युनिक. तू जशी आहेस तशी मी नाहीये. पण ह्याचा अर्थ असा नाही की मी कमी आहे. माझ्यात काहीतरी वेगळं आहे. पण मग तुझ्याकडनं मला काय शिकण्यासारखं आहे? शिकण्याची वृत्ती पाहिजे. की मला जर तुझ्यामध्ये ह्या 4 गोष्टी चांगल्या दिसतात, तर मी त्या आत्मसात करायला पाहिजे ना. तेवढं ओपननेस पण पाहिजे ना. पण तुम्ही माइंडच असं झाकून ठेवलत. तुम्ही तुमच्यात असलेल्या काय म्हणतात फेमिनिन आणि मॅस्क्युलिन एनर्जीला तुम्ही ओळखलंच नाहीत. तुम्ही सतत क्रिटिसाइज आपण काय करतो माहिती आहे? खूप वरवरचं जगतो. डेप्थ नसते. हे माझ्या बाबतीतही होतं. मला मी कोण आहे हेच माहीत नव्हतं मुळात. कारण मी मी ॲक्टर आहे, मी मॉडेल आहे, मी अमुकची मुलगी आहे, मी तमुकची बायको आहे. पण मी खरी कोण आहे? मी एक एनर्जी आहे, मी एक सोल आहे. मग त्या सोलचा पर्पज काय आहे? हे केव्हा कळलं मला? जेव्हा मी बेडवर गेले, आजारी पडले. मला तेव्हा ठहराव आला. मी धावत नव्हते रेसमध्ये. मी आधी धावत होते, की मी वनश्री आहे. पण कोण आहे वनश्री? सो त्याची ओळख मला मी आजारी पडल्यावरती, की ओके, मी म्हणजे आत्मा आहे. मग माझ्या आत्म्याचं मग मी पास्ट लाईफ शिकताना मला माझा सोल पर्पज काय आहेत ते कळलं. मग मी सोल पर्पजनुसार मग मी ॲक्टिंग टू हीलर बनण्याचा डिसिजन घेतला, की माझा सोल पर्पज हा आहे आणि मला जर काश्मीरला पोहोचायचं तर मला काश्मीरचाच रूट घ्यावा लागेल. कन्याकुमारीला जाऊन कसं चालेल? त्यामुळे आधी तुम्ही कोण आहात हे ओळखणं गरजेचं आहे. आणि म्हणून मी सांगत असते, की तुम्ही अफर्मेशन्स करा. आज आपण मिरर वर्क मी तुझ्याकडनं करून घेईन, की कसं तुम्ही एक्सप्रेस करा. आणि शॅडो वर्क नावाचा एक प्रकार आहे, ज्याच्यामध्ये आपल्यातली शॅडो म्हणजे आपल्यातले निगेटिव्ह पॉइंट्स आपण हायलाइट करतो. ते ॲक्सेप्ट करतो. ॲक्सेप्ट तर करा तुमच्या ह्या चुका आहेत. चुका ॲक्सेप्टच करत नाहीत. त्याच्यात पण कमीपणा आहे लोकांना. जर मी मी नाहीये मॅथ्समध्ये चांगली आणि मला होते 56%. मी ॲक्सेप्ट करते, खूप प्राउडली सांगते. पण त्याचबरोबर मी कबड्डी नॅशनल लेव्हल खेळत होते, भरतनाट्यम डान्सर होते. हे लोकं काय करतात ना, जे नाहीये ना त्याच्यावर फोकस करतात. 56% असतील मला 10वीत, पण मी नॅशनल लेव्हल कबड्डी त्याच्यामुळे मला केळकरमध्ये ॲडमिशन मिळाली, स्पोर्ट्स कोटामध्ये. अँड आय एम प्राउड. मला लाज नाहीये त्याबद्दल. मी आधी काय म्हणतात त्याला, एज्युकेटेड नव्हते या गोष्टींच्या बाबतीत. कारण ह्या गोष्टी कोणी शिकवत नाही. सगळे काय शिकवतात, खूप अभ्यास करा, छान नोकरी करा, एवढे-एवढे लाख कमवा, मग 2 BHK पाहिजे प्लस एरियामध्ये आणि मग फॉरेन ट्रिप करा. हो, हे आहे इम्पॉर्टंट. पण मटेरियलिस्टिक भागासाठी. स्पिरिच्युअल भागासाठी काय? इमोशनल भागासाठी काय? ते कोणीच शिकवत नाही. त्यामुळे एक नकार आला की आपण कोलमडून जातो. सो आधी तुम्ही कोण आहात? तुमचे प्लस काय आहेत? तुमचे मायनस पॉइंट काय आहेत? मायनस असेल तर कसे मी इम्प्रूव्ह करू शकतो? मी कसं स्वतःला कॉम्पिटिशन करायची तर स्वतःशी करा, की मी कालच्यापेक्षा आज कशी बेटर होऊ शकते? मग त्याच्यासाठी खूप छान-छान पुस्तकं आहेत, खूप छान-छान एक्सरसाइजेस आहेत. मी जसं म्हटलं सपोर्ट ग्रुप आहेत किंवा आमच्यासारखे हीलर्स आहेत, जे अनुभवातनं हीलर बनलेत. कारण इथे सुद्धा बऱ्याचशा वेगवेगळ्या गोष्टींचा अनुभव येतच असतो लोकांना. पण मग तुम्ही स्वतःची ओळख करण्यासाठी पहिला स्टेप घ्या. एकदा तुम्ही पहिलं पाऊल उचललं तर वाटा मिळत जातात तुम्हाला. येस. आता त्याला जोड मगाशी आपण म्हणत होतो स्वामी तुमच्या आयुष्यात आले. Yes. तर बऱ्याच जणांच्या आयुष्यात स्वामी त्या सिच्युएशनमध्ये येतात जेव्हा आपण पडलेलो असतो, थकलेलो असतो आणि तेव्हा ती एक शक्ती येते. ती आपल्याला म्हणते की नाही बाळा उठ आणि तयारीला लाग. मी आहे तुझ्यासोबत. तुमच्यासाठी स्वामी तुमच्या आयुष्यात कधी आलेत? 2016-17ला जेव्हा माझं 6वं ऑपरेशन होणार होतं. ओके. माझं असं झालं बस स्वामी कोण आहेत मला माहीत पण नव्हतं टू बी ऑनेस्ट. कारण मी फारशी काही आध्यात्मिक नव्हते आणि माझी आई साईबाबांचं वगैरे करायची. फार आध्यात्मिक नव्हते. हां, आहेत कोणीतरी असे हे माहिती होतं. पण त्यांचे काही विजन्स आले मला आणि मग त्यांच्या मठात गेले आणि तिथून नयापन नावाचा माझा साड्यांचा ब्रँड मी सुरू केला. आणि त्याच्यानंतर काही जेव्हा तुम्ही खूप पेनमध्ये असता ना, खूप जास्त पेनमध्ये, मी गिव्हअप नव्हते करायचे, पण मला असं वाटलं मी जगून काय करू? कारण खूप पेनमध्ये नवरा पैसे घालतोय आणि मी बरीच होत नाहीये. तर एका पॉइंटला मला असं झालं होतं, की बस. तेव्हा स्वामींची एंट्री आणि स्वामींचं वाक्य अशक्य ही शक्य करतील स्वामी आणि भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. तेव्हा काही अनुभव मला असे आले, ज्याच्यावरनं कळलं, की अशी पण एनर्जी आहे.
कारण मी खूप लॉजिकल आणि सायंटिफिक बॅकग्राऊंडमध्ये वाढली आहे ना गं IITत. त्यामुळे मला सगळं सायंटिफिक प्रूफ पाहिजे, लॉजिकल प्रूफ पाहिजे, ऐसे कुछ नाही होता. पण जेव्हा आपण जो श्वास घेतो तो दिसत नाही, डोक्यातले विचार आपल्याला दिसत नाहीत किंवा हृदयाचे ठोके आपल्याला दिसत नाहीत, पण चाललंय ना जग, की कुठली तरी अदृश्य शक्ती आहे. तर मग माझी जी टीचर होती तिने सांगितलं, की डिव्हाइन इंटरव्हेन्शन, तुम्ही जेव्हा खूप प्रॉब्लेममध्ये असता, खूप पेनमध्ये असता, तेव्हा डिव्हाइन इंटरव्हेन्शन होतं. आणि असं झालं असं माझ्या हीलरने मला सांगितलं. त्याच्यावर मी अजिबात विश्वास ठेवला नव्हता. पण जसं मी नयापन सुरू केलं आणि मग मला सगळे स्वामी भक्त भेटत गेले. आणि ना, देव नेहमी खाली येऊन तुम्हाला गाईड नाही करत. तुम्हाला तशी लोकं भेटत जातात, काहीतरी बोलून जातात. एखादं पुस्तकच तुम्हाला मिळतं किंवा एखादा रीलच येतो तुमच्या फीडवर, की ते ना तुम्हाला डायरेक्ट करत असतात. ते डायरेक्शन दाखवत असतात. तुम्हाला हम्म. डिकोड करता यायला पाहिजे. हम्म. सो ना मी एक-एक डिकोड करायला लागले आणि मग एक-एक चमत्कार, मला इतके अनुभव यायला लागले. मग मी अक्कलकोटला जायला लागले. अक्कलकोटला गेल्यावरती मी वेळ दिला ना मला, सो माझ्या आतल्या क्वालिटीज मला कळल्या, हम्म. की मी ऑटोमॅटिक रायटिंग शिकले. मी खूप साऱ्या गोष्टी शिकले ज्यांनी मी माझ्या स्पिरिच्युअल एबिलिटीज वाढवल्या. हम्म. आणि हे करताना मग मला एक नवीन सीरियल मिळाली, कुण्या राजाची गतू राणी. मग मी ती सीरियल केली होती. आणि हे सगळं जे चालू होतं हे डाउनलोड्स जे येतात त्या त्या अनुषंगाने करत होते. पण कलाकार ॲक्टिंग आल्यावरती तर नाही कशाला म्हणेल, म्हणून मी तो शो केला. पण अनफॉर्च्युनेटली 2024 मध्ये माझी परत स्लिप डिस्कची सर्जरी झाली. ओ 2024 मध्ये. येस. मी 6 ओके. महिने बेडरिडन होते. ओ. कम्प्लिटली. म्हणजे डाव्या खांद्यावर झोपून. पण मग बापरे. आता कसा चेंज झाला सांगते. पूर्वीची वनश्री होती ना, ती कटकट करायची. मलाच होतं, मी इतकं करते देवाचं, मला काय झालं, मी कोणाचं काय घोडं मारलं होतं, हे की कटकट असायची. या सर्जरीमध्ये जेव्हा मी 6 महिने बेडवर होते नॉन स्टॉप, तेव्हा मी टॅरो शिकवायला सुरुवात केली. मग मला सगळे म्हणाले, की "तू एवढी आध्यात्मिक आहेस, तुला कसं तुझ्या स्वामींनी आजारी पडलं? मग एवढं स्वामींचं करतोयस, एवढं स्विचवर्ड करते, मग कसं स्लिप डिस्क झालं?" हा मला एक जनरली क्वेश्चन खूप लोकांनी विचारला. हम्म. मी त्यांना एकच उत्तर दिलं. म्हटलं, "माझं शरीर हे आजारी आज न उद्या पडणारच आहे. तुम्ही किती स्पिरिच्युअल आहात किंवा नाही आहात, त्यांनी माझा आजार नाही ठरणार आहे. आजार हा शरीराला होतो, माझ्या आत्म्याला नाही, माझ्या डोक्याला नाही." एंडोमेट्रियोसिस मला तो घालवायला 8 वर्ष लागली. कसा काढला माहिती आहे? नाव त्याचं आहे एंडोमेट्रियोसिस. सो मी बसले होते, म्हटलं ज्याच्या आजारातच सुरुवातीलाच एंड आहे, तो काय राहील माझ्याबरोबर? ओ. काढून टाकलं त्याला. 8 वर्ष लागली पण. तसंच या स्लिप डिस्कमध्ये मी असा विचार केला, की आज जर मला स्वामींनी बेडवर टाकलंय, म्हणजे काहीतरी त्यांना करून घ्यायचंय माझ्याकडनं. काय असेल यांना करून घ्यायचं? हम्म. 10 स्टुडंट्सना टॅरो कार्ड शिकवले. त्याच्यातनं पैसे गोळा केले. हील युअर सोल नावाचा माझा स्टुडिओ ओपन केला. वा. 8 मार्चला वुमन्स डेला लास्ट इयर. वा. आणि आज 8 येस. मार्चच्या वुमन्स डेला आपण आज येस. इथे आहोत. 1 वर्ष होतंय. हम्म. आणि तेव्हा मी रोज व्हिज्युअलाइज केलं, की माझा स्टुडिओ आहे आणि मी रोज बेडवरती जरी होते, तरी मी स्वतःला म्हणायचे, की मी व्हिज्युअलाइज केलं. मी उठते, मी तयार होते, मी माझ्या स्टुडिओमध्ये जाते. 2-3 क्लायंट्स लाईनीने बसलेले आहेत. हे जे व्हिज्युअलाइज केलं, 8 मार्चला एक्झॅक्टली लास्ट इयरला माझा स्टुडिओ ओपन झाला. वा. मी कटकट नाही केली, मी रडले नाही. कारण मला एक कळलंय, आंब्याची बी पेरल्यावर पेरू नाही येणार. मी निगेटिव्ह थॉट्स घालून पॉझिटिव्ह येणार नाही. आणि तू जर बघितलंस, एक शेतकरी बी पेरतो ना जमिनीच्या आत आणि त्याच्यावर माती टाकतो आणि मग पाणी, ज्याला आपण माणसं चिखल म्हणतो. पण त्या बीच्या वाढीसाठी ते पोषक असतं आणि त्याच्यातनंच कोंब फुटतं. तर तुमच्या आयुष्यात हे जे प्रॉब्लेम्स येतात ना, जॉब लॉस असेल, डिवोर्स असेल, हेल्थ इश्यूज असेल, जे काही असेल, ते तुम्हाला काहीतरी शिकवायला आलंय. तुम्ही त्या सिच्युएशनला हेट न करता, मी काय शिकतेय किंवा मी कुठे चुकलीये किंवा मला काय अजून करायला पाहिजे, काहीतरी शिकवायला आलंय. तर त्याला नशीब, खराब हे ब्लेम न करता, मी यातनं काय शिकू शकते आणि मी यातनं कशी प्रखरतेने किंवा उजळून स्वतःला बाहेर काढू शकते, ह्याच्यावर तुमचा फोकस शिफ्ट करा. मग तो प्रॉब्लेम तुम्हाला प्रॉब्लेम वाटणार नाही. आणि मी नेहमी हे करत आल्यामुळे म्हणजे 8 ऑपरेशन झाले, मी इतक्यांदा खाली पडले, पण मला वर येताना त्रास नाही झाला. कारण मी माझ्याशी खूप पॉझिटिव्ह बोलते आणि नुसतं बोलत नाही, मी पॉझिटिव्ह गोष्टी आहेत हे जगते. हम्म. मी आचरणातच आणते. बोलणारे लोक खूप आहेत, हम भी पॉजिटिव थे, कुछ नहीं हुआ. पर तुम्हारा अंदर यही था ना, कुछ हुआ नहीं. मेरा हम्म. कुछ नहीं है तभी भी बोलती मेरा हुआ है. सो हम्म. एम आय फेकिंग माय माइंडसेट? नो, आय एम नॉट फेकिंग. तुमच्या ब्रेनला तुम्ही जे देणार आहे तेच ब्रेन तुम्हाला देणार आहे.
कारण तुमच्या नर्वस सिस्टमला तीच सवय होते. जर बरोबर. तुम्ही सतत अपयशी होत असाल, अरे पण कदाचित पुढे यश असेल ना. आता जेव्हा आपले बॅट्समॅन जातात, त्याला नाही माहिती त्या बॉलवर छक्का जाणार आहे की आउट होणार आहे. बॅट उचलत नाही का म्हणून तो? नाही. उचलतो ना. मग तो बॉल आल्यावर बघतो की ओके इसपे छक्का जाएगा या क्या होगा? पण तुम्ही आयुष्याची बॅटच उचलत नाही. नाही, नाही, नाही मला नाही करायचंय, घाबरायचंय. उडी घ्या तरी काय होईल जास्तीत जास्त? तुम्ही जिंकाल किंवा शिकाल. हा माइंडसेट ठेवा. हम्म. जो माइंडसेट मी ठेवला आणि स्वामींनी तर मला खूपच अनुभूती दिली आता. अ, स्वामींच्याच कृपेने अ, मी प्रोडक्शन माझं स्वतःचं सुरू करतेय. आणि लवकरच एक गाणं सुद्धा येस, येतं तुमचं. येस. सोनचाफा खूप दिवसांपासून डाउनलोड येत होता मला. तर सोनचाफाचं काय करायचं हे डोक्यात सुरू असताना सोनचाफा म्युझिकल्स बाय वनश्री आता मी माझा यूट्यूब चॅनल सुरू करते आणि लवकरच अक्षय तृतीयेला माझं गाणं येत आहे. स्वामींना डेडिकेशन आहे कारण मला असं वाटतं की स्वामींनी इतकं भरभरून दिलंय आपल्याला. मी काय रिटर्न देणार त्यांना? माझी तेवढी पात्रता पण नाहीये. पण मी असं काहीतरी गुरुदक्षिणा म्हणून त्यांना त्यांच्या चरणी ठेवू शकते की ज्याचा उपयोग हे गाणंच असं लिहिलेलं आहे की तुम्ही आयुष्यामध्ये कुठेही अडला असाल, कुठल्याही अडचणीत असाल, त्याचे शब्द मंदार चोळकरने लिहिलेले आहेत. असे शब्द आहेत की तुम्ही ते गाणं ऐकल्यावर तुम्हाला ती पॉझिटिव्हिटी येईल कारण की त्या जे डाउनलोड्स मला येतात त्या अनुषंगानेच हे हे गाणं सुद्धा आलेलं आहे. आणि ही एक सुंदरशी माळ अशी स्वामींच्या चरणी आम्ही अर्पण करणार आहोत. तर अगेन एक एनर्जी तुमची जी असते, मला स्वामीच्या रूपात ती सापडली. प्रत्येकासाठी काही वेगवेगळे असू शकतात. पण मला असं वाटतं कुठेतरी एक श्रद्धा ठेवा. हा अंधविश्वास नाहीये, ही अंधश्रद्धा नाहीये. मला याच्यातनं कुठेही अंधश्रद्धा पसरवायची नाही किंवा हे नाही करायचंय. पण मला असं वाटतं की तुम्ही कुठेतरी एक श्रद्धा ठेवा. त्याच्यासाठी सातत्याने प्रयत्न करा. 10 वेळेला अपयश आलं म्हणून 11व्यांदा सुद्धा अपयश येईल हा माइंडसेट ठेवू नका. ओपिनियन्स बनवू नका. तुम्ही थॉट प्रोसेसला द्या. तुम्ही प्रॉब्लेमवरती सोल्युशन फोकस न करता सोल्युशनवरती जेव्हा फोकस करता आणि तुम्ही स्वतःचे जेव्हा मित्र बनता आणि स्वतःला लोकांनी तुमच्याबद्दल काय सांगितलं हे जज न करता, तुमच्यात काय कॅलिबर आहे, तुमच्यात काय टॅलेंट आहे ह्याच्यावर फोकस जेव्हा करता आणि स्वतःला म्हणता, "तू चल पुढे मी आहे. आय एम देअर विथ यू यार." सो आपण जी मिरर एक्सरसाइज करणार त्याच्यामध्ये मी तुला सांगेनच स्वतःशी संभाषण कसं करायचं. येस. आता आपण जाऊयात त्या मिरर एक्सरसाइजकडे. येस, येस. तर आपण मला माहिती नाहीये नक्की हे सगळं काय असतं किंवा नो मी प्रॉब्लेम. पण फर्स्ट टाइम यामध्ये जाते. हे ॲक्चुअली खूप सोपी टेक्निक आहे आणि हे प्लीज कशासाठी करतात आधी ते सांगा. सो आपण काय करतो, आपण दुःखी का होतो? कारण आपण अटॅच होतो सगळ्यांना किंवा एक्स्पेक्टेशन्स ठेवतो लोकांकडनं, की आता फॉर एक्झाम्पल तू साडी नेसलीस, हां, तर तू एक्स्पेक्ट करणार की सगळ्यांनी सांगावं की सुंदर मी दिसते, सुंदर सुंदर दिसते. दिसते. हां, पण आता समजा कोणी बोललंच नाही, तर तुझ्या मनात येईल वाईट अरे यार, वाटत. की मला कोणी काही बोललंच नाही. पण कशाला दुसऱ्यांनी कोणी कौतुक करण्यासाठी वाट बघायची? स्वतःचंच कौतुक कर की स्वतः. की तू सुंदर दिसतेस. का? कारण जेव्हा तू स्वतःचं कौतुक किंवा स्वतःचं जे पॉझिटिव्ह बोलते, ती एनर्जी टाकते. सी, हे जे मी बोलतेय, इट इज एनर्जी. सो ती एनर्जी जर तू तुझ्या नर्वस सिस्टममध्ये टाकलीस, तर ती एनर्जी तुझ्या ऑरामध्ये व्हायब्रेट होणार आहे. आणि जेव्हा तुझ्या ऑरामध्ये ती व्हायब्रेट होणार आहे, तशीच लोकं, तसेच सिच्युएशन, परिस्थिती आणि तशाच टाईपचा माहोल तू अट्रॅक्ट करणार आहेस. सो हे एका प्रकारे तुझं सोल फूड आहे. ॲफर्मेशन्स असतील किंवा मिरर एक्सरसाइज का? कारण तुझ्या एनर्जीज तुला पॉझिटिव्ह करायच्या असेल तर तुला त्या पॉझिटिव्ह गोष्टी एनर्जीने द्याव्या लागणार. सो करूया आपण. येस, स्टार्ट. येस. सो आपल्या ज्या महिला आज बघतायत त्यांच्यासाठी मिरर वर्क कसं करायचं मी सांगते. आरसा घ्यायचा किंवा तुमच्या घरी तुम्ही आरशात उभं राहू शकता. आता समजा आरसा नसेलच तर मग काय? मग थांबवू का मिरर वर्क? नाही, मोबाईलचा सेल्फी ऑन करा आणि बघा. तर आता आरशात बघ तू. आणि आधी हा एक पहिला मिनिट काहीच बोलू नकोस, फक्त स्वतःला बघ. आणि बाहेरनं कशी दिसते नाही, आतनं, तू आतनं कशी आहेस. आणि मग तुझं नाव घे आणि सांग माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. जोरात म्हणायचंय. येस. तुझं नाव घे आणि म्हण माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. सायली, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तू खूप सुंदर दिसतेस. तू खूप सुंदर दिसतेस. तू माणूस म्हणून खूप प्रेमळ आहेस. तू माणूस म्हणून खूप प्रेमळ आहेस. तुझं काम तू सचोटीने आणि प्रामाणिकपणे करतेस. तुझं काम तू सचोटीने आणि प्रामाणिकपणे करतेस. लोक तुझं खूप कौतुक करतायत. लोक तुझं खूप कौतुक करतायत. तू छान पैसे पण कमवतेस, प्रसिद्धी सुद्धा मिळतेय तुला. तू खूप
पैसे पण कमवतेस आणि तुला प्रसिद्धीही मिळते. आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. आणि माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तुझी तब्येतीची काळजी तू छान घेतेस. तुझ्या तब्येतीची काळजी तू खूप छान घेतेस. डाएट मस्त चालू आहे. तुझं डाएट खूप छान चालू आहे. थोडंसं चिटिंग होतं पण मी बॅलन्स करेन ते. थोडंसं चिटिंग होतं पण मी बॅलन्स करेन ते. आणि फायनान्सचं मॅनेजमेंट छान चालू आहे. फायनान्सचं मॅनेजमेंट सुद्धा खूप छान चालू आहे. लाईफ खूप उत्तम आहे. लाईफ खूप उत्तम आहे. आणि मला तुझा खूप अभिमान आहे. आणि मला तुझा खूप अभिमान आहे. आता स्वतःची पाठ थोपटायची आहे. म्हणायचं आय एम प्राऊड ऑफ यू. आय एम प्राऊड ऑफ यू. मग गाल असे घ्यायचे आणि खेचायचे, म्हणायचं कुची कुची कू. काय तिथे बघून. काय कुची कुची कू. कुची कुची कू. किती क्यूट आहेस तू. किती क्यूट आय आहेस तू. लव्ह यू सो मच. आय लव्ह यू सो आणि तू मच. माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस. आणि तू माझी सगळ्यात जवळची मैत्रीण आहेस. असं स्वतःला हक करायचंय हम्म. आणि हातावरती किस करायचंय. हे डेली करायचंय. That's it. कसं मज्जा आली. नाही. सो काय होतं ना, आपण लोकांना बिझी असतो दाखवायला आपण किती ग्रेट आहोत किंवा छान आहोत. एवढी थकली होती ना आज मी. मला असं वाटतं की त्या ह्या ज्या काही प्रोसेसमध्ये असं वाटलं की हुश. पण तू स्वतः इतकं असं कधी बघितलं, आपण जसं एक लिपस्टिक लावतो हे करतो पळून जातो. येस. जेव्हा मिररवर करतो मी कोण आहे, तुम्ही आत्म्याला बघण्याचा प्रयत्न करता. हम्म. हे अगदीच आपल्याकडे वेळ कमी आहे म्हणून आपण पटकन केलं. पण हे तुम्ही रोज करू शकता. हे व्हायब्रेशन म्हणजे तुम्ही आरशासमोर जेव्हा थ्रो करता ना, ते रिफ्लेक्ट बॅक, ती एनर्जी तुमच्याकडे येते. आणि कोणी माझं कौतुक करेल नाही करेल, मीच खुश आहे, मीच आनंदी आहे. कारण जन्मापासून मृत्यूपर्यंत एकच व्यक्ती तुझ्या बरोबर आहे, स्वतः. मग ऑफकोर्स त्या जर्नीमध्ये चांगली माणसं भेटली कोणाला नको आहेत, पण अशी माणसं नको जी तुम्हाला जज करतील आणि तुमचे पाय खेचतील. मला अशी माणसं हवीत जे तुम्हाला एनकरेज करतील, तुमचा चुका सुद्धा तेवढ्याच अधिकाराने दाखवतील जेवढ्या अधिकाराने ते प्रेम दाखवत आहेत. पण त्याच्यामध्ये जेलसी ही भावना नसेल, त्याच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट ही भावना असेल, ग्रोथ ही भावना असेल. ती भावना म्हणजे मला जर एखादी चांगली व्यक्ती हवी आहे, चांगलं सगळं हवंय, तर आधी मी तर तशी पाहिजे. मला बिर्याणी करायची एवढी पातेल्यात, पण माझा गॅस एवढूच असेल तर कसं चालेल. मला पण तर मोठं व्हावं लागेल ना, गॅसही मोठा घ्यावा लागेल तर ती बिर्याणी होईल. सो मला जर प्रेम हवंय तर मला ती प्रेम बनावं लागेल स्वतःसाठी. मला सक्सेस हवे तर तो सक्सेस मला स्वतः आणावा लागेल आतमध्ये. तुम्ही जर हील केलत ना स्वतःला, ते फिलिंग सकट तुम्ही ते हील केलं तर रिपीट होणार नाहीत तुमचे पॅटर्न्स. पण तुम्ही तुमच्या फिलिंग्सना हील नाही केलं तर तुमचे पॅटर्न्स आणि जे अनसक्सेस किंवा नॉन सक्सेस किंवा स्ट्रेस टेन्शन जे काय तर ते रिपीट होणार. कारण तुम्ही ते हील नाही करत आहात. सो यू हॅव टू हील टू फील, अदरवाईज यू रिपीट द पॅटर्न. सो हे रोज करत जावे. सगळ्यांनी मी सांगते की मिरर एक्सरसाइज रोज करा. मी तर सकाळी रोज करते उठल्यावरती. आणि ऑफकोर्स ॲफर्मेशन्स असतात, मेडिटेशन असतात. आणि कुठेही आरसा दिसला, लुई हेचंच टेक्निक आहे हे जे माझ्या हाती आलं ते मी आता आपल्या मराठी प्रेक्षकांसाठी सांगते. घ्यायचं आय लव्ह यू. आता ह्याच्यामध्ये ऑब्सेस नका होऊ, नाहीतर रोज सगळ्या बायका उठून आरसा एक वेळ ठराविक ठेवा. आणि हे करत असताना कोणाला सेल्फ लव्ह करत असताना कोणाला दुखवू नका. ते स्वतःपुरती ठेवा. नाही तर तुम्ही सेल्फ लव्ह आणि सेल्फ ऑब्सेशन ह्याच्यामध्ये फरक आहे. तर कुठलीही गोष्ट जसं मी म्हणाले की बॅलन्स राखणं, समतोल राखणं गरजेचं आहे. पॉझिटिव्हिटी, स्त्री किंवा पुरुष दोघांनी मिरर एक्सरसाइज करा. तुमचे व्हायब्रेशन्स चेंज होतील आणि तुम्हाला खूप लवकरच त्याचे रिझल्ट्स पण दिसायला लागतील. तर आता आपण जे मिरर वर्क केलं त्याने तर खूप कसं वाटतंय तुला? मला फ्रेश वाटतंय, कारण की मी खूप थकलेली आहे आज. आणि खरंच त्याच्यामुळेच मला असं वाटतं की वाव, काहीतरी वेगळं होतं आणि मी खूप फ्रेश फील करते. तसंच बऱ्याच गोष्टी हिलिंगचे प्रकार असतात. कोणते हिलिंगचे प्रकार आहेत? इनर चाइल्ड नावाचा एक प्रकार आहे, तो सुद्धा काय आहे? आणि वेगवेगळे प्रकार. त्यातले वेगवेगळे प्रकार कसे असतात आणि काय काय त्यासाठी करावं आणि तुमच्यापर्यंत लोकांनी कसं पोचावं ह्याबद्दल थोडंसं गाईड करा. सो हिलिंग म्हणजे म्हटलं मी अवेअरनेस, की तुम्ही सतर्क राहता आणि डोळस वृत्तीने ते सगळ्या गोष्टींकडे बघता. सो हिलिंगमध्ये खूप प्रकार आहेत. हिलिंगमध्ये चक्रा हिलिंग आहे, साऊंड हिलिंग आहे, इनर चाइल्ड हिलिंग आहे, टॅरो कार्ड रिडिंग आहे, क्रिस्टल्स आहेत, रेकी आहे, प्राणिक हिलिंग आहेत. सायकलचं चाक असतं ना, वेगवेगळ्या तारा असतात पण सेंटर एकच असतं. तर तुम्ही कुठल्याही हिलिंगचा प्रकार करा, तुम्ही पोचणार तिकडेच परमात्माकडे त्या जर्नीतनं जाताना. सो आता जसं थोडक्यात सांगते की चक्रा हिलिंग, की आपल्या बॉडीमध्ये 7 चक्र असतात. तर ते इम्बॅलन्स झाले किंवा त्यांचा बॅलन्स गेला तर आपल्याला बाहेर रिलेशनशिपमध्ये, जॉबमध्ये किंवा हेल्थमध्ये ते इश्यूज दिसायला लागतात. तो चक्रा हिलिंगमध्ये तुमचे चक्रा मी चेक करते आणि तुम्हाला ते कसे अनब्लॉक करायचे
किंवा ते कसे पुन्हा सुरळीत करायचे, कारण प्रत्येक चक्राबरोबर एक ऑर्गन जोडलेला असतो, ग्लँड जोडलेले असतात. मग चक्रा हिलिंगमधनं तुम्ही तुमची हेल्थ वेल्थ रिलेशन चांगले करू शकता. तर त्याचे सेशन्स घ्यावे लागतात अर्थात. त्याच्यासाठी आधी मुळात कळावं लागतं की तुमचे चक्रा ब्लॉक्ड आहेत. साऊंड हिलिंगमध्ये साऊंड फ्रिक्वेन्सीजने तुमच्या बॉडी, अगेन आय सेड की सगळी एनर्जी आहे. तर पॉझिटिव्ह एनर्जी व्हायब्रेशन्सने आपण हील करतो. बाउल्स पोटावरती ठेवून आणि पूर्ण बॉडीवरती ठेवून आपण साऊंड हिलिंगने तुमच्या बॉडीचे फ्रिक्वेन्सीज, ब्लॉक्ड एनर्जी असते ती आपण ओपन करतो. टॅरो कार्ड सगळ्यात इंटरेस्टिंग आणि फॅसिनेटिंग आहे, कारण टॅरो कार्डने गायडन्स मिळतो. फॉर एक्झाम्पल, मला सगळे तुझ्याकडे यायचं होते इथे ऑफिसला, तर मी गुगल मॅप काढले आणि बघितलं की ओके 1.5 तास. सो मी काय विचार केला की चल मी अजून अर्धा तास थांबते, पीक आवर्स आहेत, तर मी एक गायडन्स, तो मी काय गायडन्स घेतला. मी अंधश्रद्धा नाही आहे ती, माझा वेळ वाचवला. सो जेव्हा तुम्हाला टॅरोमधनं गायडन्स मिळतो तर ती अंधश्रद्धा नाही आहे, हा गायडन्स आहे की पुढे जाऊन कदाचित मला 6 महिन्यांनी जॉब मिळणार आहे किंवा काहीतरी इश्यू होणार आहे, म्हणजे तुम्ही आधी तयारी करून ठेवता. आता ह्याच्यामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात. आता ज्यांचा विश्वास नाही त्यांनी ट्रोल करू नये की हे काय आहे, पण तुम्ही गायडन्स घेऊन जेव्हा जाता तेव्हा तुम्ही इवन कुठली युद्धाची तयारी असेल, काही काही असेल, एक्झाम्स असतील, तुम्ही तयारी करता ना, हो. की काय प्रश्न येऊ शकतात. ते काहीतरी यायचं ना शाळेमध्ये, असं ना की हे क्वेश्चन्स येण्याचे चान्सेस आहेत. तुम्ही प्रिपेअर राहता. जर काहीतरी मला पुढे दिसतोय की लॉस आहे, तर मग मी तेवढे पैसे थोडेसे साईडला करून ठेवायला लागते, सेव्ह करून ठेवते. सो टॅरो इज गायडन्स. त्यांनी काय तुम्हाला 100% प्रेडिक्शन्स मिळत नाही, तर तो गायडन्स आहे. आणि त्या गायडन्सच्या नुसार मग मी काही क्रिस्टल्स असतात, ब्रेसलेट्स असतात किंवा माझे ऑइल्स असतात, सॉल्ट्स असतात, त्या अनुषंगाने मी तुम्हाला कारण ह्यानी ती एनर्जी तयार होते. काही करण्यासाठी तो जो विचार यावा लागतो, तो विचार तरी यायला पाहिजे. तुमच्याकडे विचारच नाही, तुम्ही नेगेटिव्हिटीमध्ये जर जात चाललात, तर तुम्हाला कसं कळेल काय बरोबर आहे तुमच्यासाठी किंवा काय चुकीचं आहे. सो ती एनर्जी की मला काहीतरी चांगलं करायचं, ती एनर्जी येण्यासाठी या क्रिस्टल्स, हे जस्ट दगड नाही आहेत. लोक म्हणतात की हे घालून काही होत नाही, हे घालून काही होत नाही. काम तुम्हाला करावंच लागतं, 100% काम करावं लागतं. आता त्याच्यामध्ये तुम्ही हार्डवर्क करताय की स्मार्ट वर्क करताय. हार्डवर्क सगळेच करतात, पण स्मार्ट वर्क तुम्हाला जमलं पाहिजे. आणि स्मार्ट असणं आय थिंक सेगमेंटच आहे, यू हॅव टू बी स्मार्ट. तो टॅरोमधनं तुम्हाला गायडन्स मिळतो. इनर चाइल्ड हिलिंगमध्ये जसं मी प्रत्येक ठिकाणी बोलते की प्रत्येकाचा एक माइंडसेट असतो, एक बिलीफ सिस्टम असते. तर लहानपणापासून तुम्हाला जे दिसतं किंवा जसे तुम्ही वाढता, ज्या वातावरणात तुम्ही वाढता किंवा ज्या वातावरणात तुम्हाला जे जे संस्कार, शिकवण दिली जाते ते फिक्स्ड असतं. पण हे सगळं टॅरो कार्ड रिलेटेडच वर्क आहे की नाही, हे सगळ्या वेगवेगळ्या मोडॅलिटीज आहे. सो इनर चाइल्ड वेगळं आहे, चक्रा वेगळं आहे, सो टॅरो यासाठी वेगळं तुम्हाला आहे. तुमच्या स्टुडिओमध्येच यावं लागतं? येस. आणि मी उदाहरण एक सिंपल बटाट्याच्या भाजीने देते की नुसते बटाटे आणून तुम्ही खाऊ शकता का? नाही. तुम्हाला काय लागतं? कढई, तेल, मीठ, मोहरी, हळद, हिंग. बटाटे उकडवलेले की शिजवलेले की ते काचऱ्या करायच्या, तुम्हाला डिसाईड करावं लागतं. म्हणजे तुम्हाला एक भाजी बनवायला 10 गोष्टी लागल्या, मग तुम्हाला एक सक्सेसफुल व्यक्ती होण्यासाठी 10 गोष्टी करणं गरजेचं आहे. नुसती मेहनतच करत बसाल, त्याला काही डायरेक्शनच नाही, तर काय उपयोग? बरोबर. सो त्या कुठे तुम्ही जाताय, काय करताय, वातावरण कसं आहे, तुम्ही ह्या 4 गोष्टींचा विचार करता ना, सो तुम्हाला हिलिंगमध्ये जेव्हा तुम्ही येता तेव्हा तुम्ही नॉट ओन्ली फायनान्शियली पण इमोशनल हिलिंग, मेंटल हिलिंग, फिजिकल हिलिंग, ह्या सगळ्या गोष्टींवरती आपण इमोशन्सवरती काम करतो. कारण सकाळपासून रात्रीपर्यंत एकच कॉन्स्टंट आपल्यामध्ये एनर्जी असते, दॅट इज युअर इमोशन. कधी तुला खूप आनंद होतो, कधी तुला टेन्शन येतं, कधी स्ट्रेस येतं. त्या इमोशन्सना कोण बघणार? त्या इमोशन्सना आपण कसे कंट्रोल? जाने दे, छोड दे यार, कुछ नहीं होता, इग्नोर कर, बोलून नाही इग्नोर होत. त्या इमोशन्सना तुम्ही बाहेर नाही काढलं वेळोवेळी, तर त्या इमोशन्स त्या चक्रामध्ये जाऊन ब्लॉक्ड होतात आणि मग त्याचं रूपांतर आजारपणात होतं. त्यामुळे तुमचे इमोशन्स, मग तुम्हाला जर सायकोलॉजिस्टकडे जायचं असेल किंवा सायकियाट्रिस्टकडे जायचं असेल, सपोर्ट ग्रुपकडे जायचं असेल, तुम्ही जा. पण माझं असं म्हणणं की तुम्ही जा, कुठेतरी जा आणि ते इमोशन्स जे आहेत, जे तुम्हाला डिस्टर्ब करतायत, ते स्वतःपुरती ठेवून मी खूप स्ट्रॉंग आहे असं नका दाखवू, त्याने स्वतःचं नुकसान होणार आहे. पण तुम्ही कुणाकडे जा, दॅट इज युअर चॉईस. पण ह्या गोष्टी बकवास आहे, इसे कुछ नाही होता, हा अप्रोच तुम्ही का ठेवू नका. कारण तुम्ही एखादी गोष्ट तुमच्याकडे चांगली जी येणार आहे त्याला तुम्ही दरवाजा बंद करताय. सो मी असं म्हणत नाही की तुम्ही हे सगळ्यांनी उठून हेच करा, प्रत्येकाचा चॉईस आहे तो. पण जेव्हा तुम्ही हिलिंग करता तेव्हा या सगळ्या मोडॅलिटीजमधनं प्राणिक हिलिंग आहे. आता माझ्याकडे
प्राणिक हिलिंग पण माझे सर करतात, रेकी हिलिंग करतात. त्यांनी खूप सारे आजारांवरती तुमचे ब्लॉक्ड एनर्जीज आहेत त्या ओपन होतात. त्याच्यानंतर क्रिस्टल्स आहेत, त्याच्यानंतर काय सांगू, बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण हे मेन जे आहेत हिलिंगच्या मोडॅलिटीज, तर हे माझ्याकडे क्लायंट येतात. काही लोकांना नोकरी मिळते. बरेच सेलिब्रिटी म्हणजे जवळजवळ अर्धी इंडस्ट्री. अर्धी इंडस्ट्री तुमचे क्लायंट आहेत. येस म्हणजे ज्या कलाकारांसोबत तुम्ही काम Yes. केलं ते आज तुमचे क्लायंट आहेत. येस. कारण त्यांनी विश्वास ठेवला. Yes. मुळात विश्वास ठेवणं गरजेचं आहे आणि श्रद्धा असणं गरजेचं आहे. आणि येस, माझ्या सगळ्या ॲक्ट्रेसेस गुणी आहेत, सगळं करतात, ते सातत्याने करतात आणि त्यांना त्यांचा रिझल्ट आलेला आहे. तर मला एकच इथे गोष्ट सांगायची की अंधश्रद्धा ठेवू नका, श्रद्धा ठेवा, स्वतःवर प्रेम करा. स्वतः स्ट्रॉंग आहे हे दाखवण्याच्या नादात तुमचे इमोशन्स तुम्ही सप्रेस नका करू. कुठेही जाऊन बोला, कुठे कुणाकडेही तुम्ही जाऊन बोला आणि नुसतं बोलू नका. तर त्या प्रॉब्लेमवरती फोकस न करता सोल्युशनवर फोकस करा. स्वतःवर भरभरून प्रेम करा. मग ती स्त्री असेल किंवा पुरुष असेल, नका सप्रेस राहू. ओपन अप व्हा. काय माहिती तुम्ही ओपन अप झाल्यावर तुम्हाला काहीतरी वेगळंच, जसं मी ॲक्टिंग करत होते, मॉडेलिंग करत होते, मला नव्हतं माहिती स्पिरिच्युअल. चालत राहा. मला यश मिळेल की अपयश मिळेल ह्याच्यावर माझी ॲक्शनच डिफाईन नसते. मी मुळातच सक्सेसफुल आहे, भले माझ्यासाठीच आहे, पण मी सक्सेसफुल आहे. मग मला ना सक्सेस आणि फेल्युअर मॅटर नाही करत. मीच इतकी आनंदी असते आतमधनं की मला सक्सेस आणि फेल्युअर मॅटरच नाही करत. हा, फेल्युअर आलं तर मी विचार करेन की काय कमी झालं वनश्री तुझ्याकडनं, तिथे काहीतरी अपेक्षित होतं आणि तुझ्याकडनं हे गेलं नाहीये का, मग याला तू हे टाक. मग नेक्स्ट टाइम मी इम्प्रूव्ह करते. मी स्वतःला नाही मारत बसत की अरे तूच तशी नाही. ते मी सगळं बंद केलं, तशी मी होते. पण मला स्पिरिच्युअलिटीने हे शिकवलं की लाइफ इज अबाउट मूविंग ऑन. आप आगे बढ़ो, आप रहो बट बहो मत. आप उसमें बहते जाओगे तो फिर पता नहीं कहाँ पे पहुंचोगे. सो स्वतःवर भरभरून प्रेम करा. स्वतःला कमी लेखू नका. स्वतःला टेरराईज करू नका. तू अशीच आहेस, तू तशीच आहे, ठीक आहे, बुटकी आहे, ओके. पण मग बुटके लोक काय जगत नाहीत, जगतात ना, मग जाडेत. सो मी स्वतःला रिलेट करते बुटके म्हटल्यावर. नो का, हा, पण ठीक आहे ना, आपण आपले काय म्हणतात त्याला, मूर्ती लहान पण कीर्ती महान. नाहीतर तू इथे नसतीस आज. सो कुठे तुम्ही प्लीज कमी लेखू नका. तुम्ही उंच, जाडे, बुटके, बारीक, कमी शिकलेले, जास्त शिकलेले, देवाने प्रत्येकाला एक एक टॅलेंट दिलेलं आहे. ते टॅलेंट काय आहे ते शोधा, त्याच्यावर फोकस करा, ना की जो मेरे पास नाही आहे. कारण जिथे तुमची दृष्टी पडणार आहे ना, तिथेच तुमची ती सृष्टी सुद्धा दिसणार आहे. तुम्ही जिथे टॉर्च माराल, जो है वो दिखेगा. तो अब नेगेटिव्ह पॉझिटिव्ह तुमच्या हातात आहे. क्या बात आहे. आणि आज महिला दिन विशेष या भागात तुम्ही सहभागी झालात मॅम. आणि मला माहिती आहे हा पॉडकास्ट ऐकल्यानंतर आपल्या सगळ्या सखी खूप खुश होणार आहेत. त्यांना एक खूप छान इन्स्पायर स्टोरी ऐकायला मिळणार आहे. आणि एक सांगू का, मला असं वाटतं विचारच करायचे आहेत ना, मग पॉझिटिव्ह करूया ना, निगेटिव्ह कशाला. जर माहिती की निगेटिव्ह विचार करून निगेटिव्ह रिझल्ट येणार, त्यातनं काही होणार नाहीये, तर मग पॉझिटिव्ह विचार करूया. आणि पॉझिटिव्ह विचार करायला काहीच खर्च नाहीये. तुम्ही माझ्याकडे पण नका हिलिंगला, चालेल, तुम्ही करा. पण पॉझिटिव्ह विचार करत असताना पॉझिटिव्ह फील तरी करा. तुम्ही स्वतःसाठी तरी उभे राहा. दुनिया नाहीये तुमच्यासाठी. तुम्ही स्वतःसाठी उभे राहिलात ना, 10 लोक येतील. पण तुम्ही जर स्वतःची साथ सोडलीत ना, तर कोणी येणार नाही. सो स्वतःवर भरभरून प्रेम करा आणि स्वतःला हिलिंगमध्ये हिलिंग शिका, हिलिंग स्वतःला हील करा. कुठल्याही गोष्टींमध्ये वाहवत जाऊ नका आणि स्वतःला भरभरून प्रेम करा. येस, आणि तेच म्हणाले जसं की आज सगळ्या सखी इन्स्पायर होणार आहेत. सो थँक्यू सो मच, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला सगळ्यांना खूप एक मोटिवेशनल स्टोरी पाहायला मिळाली, तुमची ऐकायला मिळाली. सो थँक्यू. आणि असंच छान काम करत राहा. तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. आणि तुम्हाला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.